नमस्कार मित्रांनो. लेखी भाषेचा जो आपला पेपर झालेला आहे त्याचं डिस्कशन आता आपण करतोय. आपल्याला याच्यामध्ये तीन प्रश्न होते. पहिला प्रश्न निबंध लेखनाचा, दुसरा जो आहे तो भाषांतराचा आणि तिसरा सारांश लेखनाचा प्रश्न होता. निबंध लेखनामध्ये आपल्याला 2 टॉपिक दिले होते, त्यापैकी एक सिलेक्ट करून आपल्याला निबंध लिहायचा होता. पहिला जो आपला टॉपिक होता तो होता कोरोना महामारीनंतरचं जग आणि दुसरा जो होता तो होता ते सुपर पॉवरचा. तर आपण एक एक करून आता ते डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण काय बघणार आहे की समजा निबंध जो आहे तर निबंधाचं टायटल काय आहे आणि त्या टायटलला समजून घेऊन मग आपण निबंध कशा पद्धतीने लिहायला पाहिजे होता, तर या गोष्टी आपण आता ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पहिला जो टॉपिक आहे कोरोना महामारीनंतरचं जग. आता हा जो टायटल किंवा हे जे निबंधाचं टायटल आहे याचा अर्थ काय होतो हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांनी काय केलं, सध्याचे प्रॉब्लेम कोरोना महामारीमध्ये जे काय प्रॉब्लेम येतात, मग हेल्थ सिस्टीम असेल, मग त्याच्यावरचे बऱ्याच लोकांनी उपाय पण लिहिले की सोशल डिस्टन्सिंग पाळत जा आणि सॅनिटायझर वगैरे. तर हे लिहिणं अपेक्षितच नाही. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की ही महामारी संपल्यानंतर, महामारीनंतरचे म्हणजे काय, ही महामारी संपल्यानंतर जग कसं असणार आहे त्याच्याविषयी आपल्याला इथं विचारलेलं आहे की कसं जग असेल याच्यानंतर. तर मग आपल्याला त्याचं ॲनालिसिस करणं इथं गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला इथं काय लिहायचं आहे, एकतर ते जग कसं असेल, कोरोना महामारीनंतर जग कसं असेल, तसं ते का असणार आहे, म्हणजे कुठल्या कारणांमुळे ते जग तसं असेल. ठीक आहे. आणि मुळात आता हे सगळे प्रिडिक्शन्स आहेत. आपण म्हणतो की जग असं असेल, आपण म्हणतोय जग तसं असेल, परंतु नेमकं कसं असेल हे माहीत नाही आपल्याला. इट इज जस्ट प्रिडिक्शन. जे एक्सपर्ट आहेत त्या फील्डमधले एक्सपर्टचे आपण काही ओपिनियन विचारात घेऊन आपण मग त्यानुसार म्हणणार आहे. आता बघा याच्यामध्ये आपला कंटेंट काय असलं पाहिजे, याच्यामध्ये कंटेंट काय असावं. आता कंटेंट काय असावं याला काही लिमिटेशन्स नाही आहे आपल्याला. मुळात आपली जी एस्सेची जे रचना जी आहे ती ह्या विषयाला अनुरूप होणं गरजेचं आहे. भलेही कंटेंट कमी असू द्या, परंतु समजा आपली भाषिक स्किल आपण तिथं दाखवली किंवा त्याच्यानंतर आपण त्याचा इफेक्ट जो आहे तो जर चांगला जर केला तर आपल्याला ह्या एसेमध्ये चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे. 25 पैकी ह्या एसेमध्ये 17, 18 इव्हन 19 देखील मार्क्स मिळू शकतात. 19 मार्क्स मिळतात. इव्हन आयोगामध्ये देखील फायनल जो आपण पेपर लिहितो, आयोगाच्या पेपरमध्ये लोकांना 25 पैकी 19 मार्क्स मिळालेले आहेत. ठीक आहे. सो हा एसे तिथपर्यंत अगदी सहजपणे जाऊ शकतो. फक्त आपल्याला त्याचं टायटल कळलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की कसं जग असेल, मग आपण काय लिहायला नको हे आपण बघितलं की कोरोनावरती काय उपाय आहे किंवा कोरोना सुरू कुठून झाला, ते स्प्रेड वगैरे कसं झाला ते आपल्याला लिहिणं अपेक्षित नाही याच्यामध्ये. ठीक आहे. सो आपण आता ह्या एसेची समजा आपल्याला स्टार्ट करायची आहे तर आपण कशा पद्धतीनं याची स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. सिम्पल स्टार्ट आपण करू शकतो की काय बघा की हा जो प्रॉब्लेम आहे, आता हे काही शब्द मी इंग्रजीमध्ये लिहिलेत, काही मराठीमध्ये. अर्थात हा पेपर जो आहे आपला मराठी इंग्रजी दोन्हीचा असतो. आणि दुसरी गोष्ट, हा एस आपल्याला इव्हन इंग्रजीला देखील विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे इंग्रजी टर्मिनॉलॉजीचा काही आपल्याला इथं इश्यू नसावा. ठीक आहे. दोन्ही याच्यात मी लिहिलेलं आहे. सो प्रॉब्लेम काय, आता सुरुवात करताना आपण अशी लिहू शकतो, एखाद्या न्यूजने लिहू शकतो आपण, जे जनरली लोक करतात, न्यूजने, स्टोरीने किंवा एखादी फिलॉसॉफिकल लाईन आपण इथे टाकली किंवा डायरेक्टली टायटलला जर आपण टार्गेट करायला सुरुवात केली तरीही चालतं. आता इथं काय बघा, आपण असं लिहू शकतो की कोरोना महामारी ही समस्या जी आहे ही ग्लोबल आहे, म्हणजे जागतिक समस्या आहे आणि ह्या समस्येवरती उपाय देखील जागतिक पाहिजे आणि याचे परिणाम देखील जागतिकच असणार आहे. म्हणजे आत्तापर्यंतचे सगळे नेशन स्टेट जे असतील तर बऱ्यापैकी काय होतं की एक आयसोलेशनमध्ये सगळ्या लोकांचं चाललं होतं की चीनमध्ये आहे ना, तो सुरुवातीच्या ज्या बातम्या जर तुम्ही बघितल्या, चीनमध्ये समजा कोरोनाचा एक उद्रेक होताना दिसतोय आणि मग आपल्याकडे साधारण येत होतं की हां चीनमध्ये असा प्रॉब्लेम झाला आहे. बऱ्याचदा आपण बातम्या येतात आणि सोडून देतो, परंतु ही बातमी जी आहे ती साधारण 2-1 महिन्यात भारतामध्ये येऊन ठेपली आणि त्याच्यानंतरच्या 2 महिन्यात जवळपास प्रत्येक घरामध्ये ही बातमी घुसलेलीच आहे. सो ही समस्या ग्लोबल आहे, ग्लोबल त्याच्यावरती उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे वगैरे. आपण समस्येच्या संकल्पनेने किंवा समस्येच्या स्वरूपाने आपण याच्यावरती सुरुवात करू शकतो. दुसरी गोष्ट काय आहे की कोरोना आणि त्याच्यासोबत आलेले जे इकॉनॉमिक क्रायसिस आहे हे देखील ग्लोबलच आहे ना, म्हणजेच कोरोना आणि त्याने बिघडवलेली जी अर्थव्यवस्था आहे ह्या सगळ्याचे उपाय जे ते ग्लोबलच असायला हवेत, हे आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता आपलं जे टायटल आहे की काय असणार आहे, हे कोरोना महामारीनंतरचं जग कसं असणार आहे, मग आपण याच्यामध्ये एक आपल्या पद्धतीने एक पॉईंट आपण लिहू शकतो. आता इथे मी टायटल काय दिलं, व्हॉट टू डू, काय करायला पाहिजे. आता हे काय करायला पाहिजे हे आपण कोरोना महामारीनंतरचं जग असं म्हणून दाखवू शकतो.
उदाहरणार्थ मी इथं काय लिहिले, उदाहरणार्थ एक उदाहरण दिले, हेल्थचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला वाढवायला पाहिजे. म्हणजे आपण हे लिहू शकतो की कोरोना महामारीनंतर जगामध्ये ज्या काही आरोग्याच्या सुविधा आहे याच्याकडे लक्ष दिलं जाईल, किंवा जगामधल्या आरोग्याच्या सुविधाकडे लक्ष द्यावं लागेल, किंवा जगातल्या आरोग्याच्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे वाढलं जाईल. म्हणजे कोरोना महामारीनंतरचं जग आहे, एकतर आपण त्याचं स्वरूप सांगू शकतो कसं असेल, किंवा ते कसं असावं आणि ते तसं का असावं. म्हणजे हे तीनही अँगल आपण कोरोना महामारीनंतरच्या जगामध्ये लिहू शकतो की ते जग कसं असेल, ते तसं का असावं आणि ते तसं असण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे सगळं आपण याच्यामध्ये लिहू शकतो. सो साधारण ते नंतरचं जे जग असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते नवीन जग निर्माण करताना आपल्याला काय करावं लागेल. एक तर सुरुवात आपण समजा कोरोनापासून म्हटली तर याच्यामध्ये आपल्याला काय बायोलॉजिकल वेपन ज्या गोष्टी आहेत, तर हा जो थ्रेट आहे बायोलॉजिकल वेपन्सचा 1 नंबर आणि 3 नंबर इथं 2 मुद्दे बघा, हे जोडूनच आहे की बायोलॉजिकल वेपन्सचा हा जो मुद्दा आहे, तर हा मुद्दा आपल्याला कुठंतरी सॉल्व्ह करावाच लागेल. म्हणजे जागतिक समस्या आहे, ही जागतिक स्तरावरून याच्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि ही समस्या जी ती सॉल्व्ह करणं आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. कोरोना महामारीनंतरचं जग म्हटल्यानंतर पहिली प्रायोरिटी ही बायोलॉजिकल वेपन संपवणे, आणि त्याच्याबरोबरच ॲक्च्युली आपण कुठल्या गोष्टीला कमी प्रायोरिटी देऊ शकत नाही, परंतु हे इमिजिएट आपल्याला काम ते करावंच लागणार आहे. आणि हेल्थचं एक काम जे आहे ह्या 2 गोष्टी आपल्याला इमिजिएटली करणं गरजेचं आहे. बायोलॉजिकल वेपन हा जो थ्रेट आहे तो आपल्याला संपवावा लागेल, त्याच्यावरती सोल्युशन काढावे लागतील. दुसरी गोष्ट काय की आपल्याला जगामध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन समन्वय आपल्याला साधावं लागेल. आतापर्यंत काय होतंय, इथून मागे प्रत्येक देश असेल, इवन समजा राज्य असतील, हे प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. जसं उदाहरणार्थ आपण जर बघितलं पहिल्या वेव्हमध्ये काय केरळचा अप्रोच वेगळा आहे, महाराष्ट्राचा वेगळा आहे, नॉर्थ इंडियाचा समजा उदाहरणार्थ वेगळा असेल, भारताचा वेगळा आहे, जपानचा वेगळा आहे, अमेरिकाचा वेगळा आहे, युरोपचा वेगळा आहे, अप्रोच वेगळा आहे. ठीक आहे, आता समस्येनुसार अप्रोच वेगळे असू शकतात, परंतु याच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव नक्कीच दिसून येत होता. सो जगामध्ये आपल्याला कॉर्डिनेशन असावं लागेल. जसं की उदाहरणार्थ भारताने कोरोना आल्यानंतर आपण काय केलं होतं की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे तो आपण इनेबल केला. त्याच्यानुसार सगळ्या ऑथॉरिटीला, पब्लिक ऑथॉरिटीला पॉवर दिले. समजा तुम्ही बघितलं काय की समजा तहसीलदार आहेत, तहसीलदारांकडे मग ह्या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार त्यांच्याकडे काय दिलं आहे, पॉवर दिलेले आहेत, बरोबर ना. तहसीलदारांचं ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं त्यांचं अधिकारी त्यांचं जे नाव आहे ते देखील बदललं, आणि एक पॉवर जे आहेत त्या देखील त्यांना मिळालेल्या आहेत. ठीक आहे, इन्सिडेंट कमांडर जे आहे ते टायटल त्यांना दिलं गेलेलं आहे भारताने हा ॲक्ट लागू केल्यानंतर. परंतु एक काय आपल्याला गोष्ट दिसलेली आहे की साधारणपणे आपल्याकडे मिसमॅनेजमेंट झालेलं दिसतंय. भारतामध्ये मिसमॅनेजमेंट असेल, आता मिसमॅनेजमेंटचे रिझन्स हे वेगवेगळे असू शकतात, काही सामाजिक असू शकतात, काही राजकीय असू शकतात, काही आंतरराष्ट्रीय असू शकतात. समजा उदाहरणार्थ आपण भारताने बाकी देशांकडून काही शिकलं का किंवा काय असतील. बट एक गोष्ट सगळ्या जगाला दिसली की कॉर्डिनेशन हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता ह्या कॉर्डिनेशनचा जो जोडून मुद्दा तो आपल्याला नंतर आपण तो देखील बघणार आहोत. याच्यामध्ये काय की समजा डेटा ट्रान्सफर असेल, डेटा शेअरिंग असेल, ग्लोबल लेवलला, डोमेस्टिक लेवलला. समजा एखादा नवीन स्ट्रेन आला, जसं की भारतात जो स्ट्रेन आला, असं म्हणतात की अमरावतीमध्ये एक नवीन स्ट्रेन सापडून आला कोरोनाचा, आणि आता तो जवळपास 40-42 देशांमध्ये पोहोचला पण आहे, जो म्युटेशन होऊन आलेला जो आहे. सो डोमेस्टिक डेटा जो आहे तो इवन ग्लोबल डेटा आणि डोमेस्टिक डेटा शेअर करण्यात देखील गरजेचं आहे. डिजिटल वेने जे आहे ते आपण करू शकतो. कॉर्डिनेशन गरजेचं आहे. बायोलॉजिकल वेपन्सला काय उत्तर आहे ते देखील आपल्याला बघावं लागेल. वॅक्सिनची जी मोनोपॉली झालेली आहे, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी पॅन्डेमिकमध्ये ज्या दिसून आलेल्या आहेत याच्यावर आपल्याला सोल्युशन्स शोधावे लागतील. आता हे पॉईंट्स मी भरपूर सारे पॉईंट सांगणार आहे. आता प्रश्न असा आहे की एवढे सारे पॉईंट जे आहे त्याचं करायचं काय. यातले काही पॉईंट्स आपण लॉजिकल सिक्वेन्सनी एक जो फ्लो आहे तो मेंटेन करून आपल्याला आपल्या निबंधामध्ये दिसणं गरजेचं आहे. हे प्रोबेबल पॉईंट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमचे देखील भरपूर सारे पॉईंट्स असू शकतात. वॅक्सिनची मोनोपॉली आहे, जसं की आजच्याच लोकसत्तामध्ये अग्रलेख लिहिला आहे, गिरीश कुबेरांचा अग्रलेख आलेला आहे की काय झालेलं आहे की ज्या काही आपल्याकडं ज्या विकसनशील देश आहे किंवा ज्या अप्रगत जे देश आहे, अर्थव्यवस्था आहे, यांचं एक स्वरूप वैशिष्ट्य काय आहे की पुरवठा जो असतो कुठलाही मार्केटमधल्या कुठल्याही गोष्टीचा जो पुरवठा आहे, ह्या पुरवठ्यावरती काय होतंय, नियंत्रण असतंय. आणि नियंत्रण असल्यामुळं हा पुरवठा कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचं, तर याच्यावरती स्टेटचं नियंत्रण येतं की त्यात काही कॉर्पोरेशन येतात. जसं की भारतामध्ये आपण बघितलेलं आहे, म्हणजे जो काही साठा कमी झाला आहे नंतर वेगवेगळ्या औषधांचा, आणि मग त्याच्यामध्ये गिरीश कुबेरांनी सांगितलं बघा की काही असे वर्ग तयार झालेले आहेत, वर्ग क्लास तयार झालेला आहे. हा नवीनच क्लास तयार झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण कुठले क्लासेस बघत होतो, समजा आपल्याकडे भारतामध्ये आपण बघितलं अप्पर क्लास आहे, मिडल क्लास आहे, वर्ण आहे, वर्ण व्यवस्था आहे,
ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, शूद्र वगैरे असे क्लास आहे. तर असा एक नवीन क्लास इथे तयार झालेला आहे, जो क्लास काय करतो की स्वतःला ॲडव्हान्टेजेस, प्रिव्हिलेजेस, विशेष अधिकार घेण्याचा प्रयत्न करतोय काही. तर ही वॅक्सिन मोनोपॉली याचं काय करायला पाहिजे, किंवा याच्यावरती आपल्याला सोल्युशन आणावं लागेल का. त्याच्यानंतर समजा पर्सनली प्रत्येक व्यक्ती असेल म्हणजे किंवा व्यक्तींचा समूह असेल, तर यांना आपण डिजिटल हेल्थ असिस्टन्स काही देऊ शकतो का. म्हणजे समजा आपल्याकडे आपण म्हटलं पल्स ऑक्सिमीटर आहे, म्हणजे आजही बघा ही डिमांड आहे. म्हणजे कालच्या 2-3 दिवसापूर्वीच्या इंडियन एक्सप्रेसला पण देखील ही बातमी येऊन गेली की काय की आपण ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, मेडिकल इक्विपमेंट्स असतील, थर्मोमीटर असतील, हे जे आहे हे साधारण प्रत्येक व्यक्तीपर्यंत जरी नाही पोहोचलं तरी एखाद्या व्यक्तीला समजा आपलं स्वतःच ऑक्सिजन लेवल चेक करायची, तर त्याला त्याच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या लेवलला जाईपर्यंत, त्यात वेळ घालेपर्यंत, तर त्याला साधारणपणे 1-2 तासामध्ये समजा त्याला अवेलेबल व्हावं. सो इथपर्यंत डिस्ट्रीब्युशन देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. लोकांना हा असिस्टंट आपण दिला गेला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात ज्याला म्हणतो एक्सपोज, काइंड ऑफ एक्सपोज झालेला आहे. अर्थात त्यालाही मर्यादा होते. म्हणजे एवढं कोणी इमॅजिन नव्हतं केलं की लाखोने केसेस तयार होतील कुठल्याही आजाराच्या. परंतु तरीही लाखोने जरी जेव्हा केसेस नव्हते, जेव्हा हजारात केसेस होतात, तरी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कमीच पडलेलं आहे. सो फार्मास्युटिकल सेक्टर असेल, समजा उदाहरणार्थ रेमडेसिवीर बघितलं, किंवा आता ते म्युकोरमायसोसिस आले आणि मग त्याच्या औषधांचा तुटवडा, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, त्याचा सप्लाय असेल, किंवा त्याच्यामध्ये फायनान्स, R&D असेल, हे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती देखील आपल्याला काम करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण काही डेटा देखील देऊ शकतो. आपल्याला जर माहीत असेल की आपण कुठे वाचलेलं असेल की काय कमी पडतंय किंवा कुठे लोकांना समस्या आहेत वगैरे वगैरे. सो साधारणपणे ज्या समस्या आहेत ह्या जागतिक आहेत. सो ह्या जागतिक समस्यांकडे जागतिक स्वरूपाच्या समस्या म्हणून बघावं. दुसरी गोष्ट, समस्यांकडे होलिस्टिक अप्रोच, ज्याला आपण म्हणतो सर्वंकष, आपल्याला त्या समस्या समजून घ्याव्या लागतील. उदाहरणार्थ आपण जसं पॉवर्टी म्हणतो, गरिबीची समस्या समजा आपल्याला समजून घ्यायची असेल, तर आपण काय करतो, आपण वेगवेगळ्या अँगलने विचार करतो. गरिबी कशामुळे, मग गरिबी हटवण्यासाठी काय करावं लागेल. उदाहरणार्थ आपण म्हणतो की गरिबी जर असेल तर आपण काय केलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, आरोग्य दिलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. गरिबी ही खूप साऱ्या गोष्टींशी असोसिएटेड आहे. तसं ज्या काही समस्या आहे, जागतिक समस्या, ह्या खूप साऱ्या गोष्टींशी असोसिएटेड आहेत. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. सो हा एक अप्रोच आता आपल्याला इथं तयार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हे आपण इथं म्हणू शकतो की कोरोना महामारीनंतरचं जे जग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्रायोरिटीवरती डिसाईड कराव्या लागतील. आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे की मग हे जग जे आहे आता हे कसं असेल, आपण काही प्रिडिक्ट करू शकतो का. तर हा जो मुद्दा लिहिताना आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण ग्रुप करू शकतो. म्हणजे सामाजिक अँगलने लिहू शकतो की समाज कसा असेल, मग ह्या अर्थव्यवस्था कशा होतील, राजकीय गोष्टी कशा असतील, कुटुंब कसे असतील, लोक कसे वागतील, लोकांचं बिहेवियर बदलेल का, हायजीनच्या गोष्टी बदलतील का, विचार करण्याची गोष्ट बदलेल का, काय होईल, नेमकं काय होईल. म्हणजे अशा ह्या कप्प्यांमध्ये देखील आपण लिहू शकतो. जरी कप्प्यांमध्ये समजा आपल्याला लिहायचं नसेल तर पॅराग्राफमध्ये आपण डायरेक्टली भरपूर साऱ्या गोष्टी कंटेंट लिहू शकतो. उदाहरणार्थ आपण काय सुरुवात कशाने करू शकतो की सोशल सेफ्टी नेट जे आहे आपलं, सामाजिक सुरक्षेचं जाळं, म्हणजे इन्शुरन्स असतील, मेडिकल फॅसिलिटीज असतील, शिक्षण असेल, ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक सुरक्षामध्ये येतात. मग प्रत्येक देश जो आहे, ह्या प्रत्येक देशाने सोशल सेफ्टी नेट जे आहे ते आपलं वाढवण्याची गरज आहे, भारताने वाढवण्याची गरज आहे. समजा उदाहरणार्थ भारतामध्ये आता आपण बघा निबंधामध्ये काही आपल्या ग्राउंड लेवलच्या गोष्टी देखील आपण ऑब्झर्व केलेल्या, आपण निरीक्षण केलेल्या देखील देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये सोशल सेफ्टीचा नेटमध्ये उदाहरणार्थ जे ज्येष्ठ नागरिक आहेत, किंवा ज्या विधवा स्त्रिया आहे, किंवा सिंगल विधवा स्त्रिया, ज्येष्ठ स्त्रिया, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्याला म्हणतो की कॅटेगरीज आपण करू शकतो. तर साधारणपणे ह्या लोकांचे जे इश्यूज आहेत, प्रॉब्लेम आहे, हे फार वेगळे आहेत. म्हणजे समजा एखादं कपल आहे, समजा एक आजी आजोबा राहतात, कुठंतरी गावामध्ये राहत आहे, आणि समजा अनफॉर्च्युनेटली त्यांना कोविडचं समजा लागण झालेलं असेल, तर ते लोक काय करतील. मग त्यांची खाण्यापासून जी ती वणवण सुरू होईल, त्यांना जेवणाचे प्रश्न तयार होतील, अन्नधान्य कोण देईल, जेवण कोण बनवून देईल, मेडिकल फॅसिलिटीज कोण पुरवेल, त्यांना नेईल कोण, आणल कोण, सगळ्या गोष्टी. सो सोशल सेफ्टी नेटमध्ये इथे कुठेतरी समजा NGO असतील, सिव्हिल सोसायटी असतील, पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे सरकार असेल, यांचं काम आहे इथे. सो सोशल सेफ्टी नेट जे आहे हे वाढवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण असं एखादं उदाहरण देऊ शकतो की इन्शुरन्स नावाची जी गोष्ट आहे, जनरली काय असतं, जे लोक जॉबला असतात म्हणजे तर त्यांचे इन्शुरन्स वगैरे असतात, मेडिक्लेम असतात. बऱ्यापैकी भारतामध्ये अनऑर्गनाइज सेक्टर 90, 95, 93% लोक अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात भारतामध्ये उदाहरणार्थ. मग ह्या लोकांचे इन्शुरन्स बऱ्याच जण असतात, किंवा सरकारी स्कीम्स असतात, प्रत्येकजण काही सरकारी स्कीमचा लाभ घेतो असंही नाही आहे. मग हे कुठेतरी डिलिंक करावं लागेल.
डिलिंक करणं म्हणजे काय आहे की ज्याला जॉब आहे त्यालाच फक्त इन्शुरन्स असं नको आहे, बरोबर ना. तर साधारणपणे इन्शुरन्स सगळ्यांचे असावेत किंवा इन्शुरन्सचं कव्हरेज असावं. हे भारतामध्ये तुम्ही बघितलं असेल की लोकांचे खर्च म्हणजे आता सेकंड वेव्हमध्ये हा खर्च लोकांचा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कमीत कमी 40-50 हजार मिनिमम मी सांगते 40-50 हजार समजा सिरियसली किंवा ॲडमिट झाल्यानंतर लोकांना येतो आहे. लाखोने जातातच, 1,00,000-1,50,000 रेमडेसिवीर लोकांनी कितीतरी रेमडेसिवीर लोकांनी ब्लॅक मार्केटमध्ये घेतले. 30,000-35,000ला एक इंजेक्शन घेतलं. डॉक्टर 6 इंजेक्शनचा डोस सांगतात, 5 इंजेक्शनचा. म्हणजे हे कुठं जाते. याच्यामध्ये कुठंतरी लोकांची आर्थिक ओढाताण होते आणि खूप सारे लोक अफोर्ड करू शकत नाही. भारतामध्ये पर्टिक्युलरली भारतामध्ये हे तुम्ही निबंधामध्ये लिहायला पाहिजे की पर्टिक्युलरली भारतातली सोशल सेफ्टी नेटची जी गोष्ट आहे ती पूर्ण एक्सपोज झालेली आहे. कशी झालेली आहे की ह्या सेकंड वेव्हमध्ये जे प्रिव्हिलेज क्लास आहे त्यांना प्रेफरन्स दिला गेला कुठे ना कुठे ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे मुळात समजा तुम्ही डॉक्टर तुम्हाला सांगताय की तुम्ही रेमडेसिवीर आणा. आता तो माणूस एखादी व्यक्ती रेमडेसिवीर आणायला कुठे जाईल, समजा त्याचं शॉर्टेज आहे आणि लोकांनी ब्लॅक मार्केटिंग करायला सुरुवात केली. म्हणजे ज्याच्याकडे पैसा त्याला सुविधा भेटून गेल्या. समजा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला कोणाचं तरी रेकमेंडेशन लागते. म्हणजे खासदार असेल, आमदार असेल, त्यांनी फोन केल्यावर तुम्हाला जर ॲडमिशन भेटत असेल. सो आपल्या ज्या काही फॉल्ट लाईन आहे हा पूर्णपणे एक्सपोज इथं झालेला आहे. ठीक आहे. मग हे कुठेतरी आपल्या एसमध्ये हे देखील दिसायला गरजेचं आहे की हे भविष्यात याच्यावरती रेमेडीज, याच्यावरती उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. रेग्युलेशन असेल कॅपिटलिझमचं, म्हणजे प्रॉफिट, तुम्ही एखाद्या गोष्टीतून किती प्रॉफिट असेल, MRPला तुम्ही किती गोष्टी विकताय का, दवाखान्यांचे खर्च आहे. म्हणजे कॅपिटलिझमला तुम्ही हेल्थ कॅपिटलिझम आणि प्रॉफिट ह्या गोष्टींचा कुठेतरी सरकारने विचार करावा. सरकार असेल, वेगवेगळ्या कंपन्या असेल, यांनी काय करायला पाहिजे, इमर्जन्सीचे फंड तयार करून ठेवायला पाहिजे की जेणेकरून इमर्जन्सी आल्यानंतर आपल्याला हे वापरता येईल. बऱ्याच आता आपण बघितलं IT सेक्टर वगैरे असेल तर ह्या लोकांनी काय केलं, वर्क फ्रॉम होम नावाची गोष्ट बऱ्याच कंपन्या, ऑलमोस्ट सगळ्याच IT कंपन्यांनी हे अलाउ केलेलं आहे. यातून एक गोष्ट अशी दिसली, भलेही लोक आता कंटाळलेत, वर्क फ्रॉम होमला कंटाळलेत आणि कंपन्या जास्त काम देत आहेत आणि ते बाकी घरचे देखील कामं करावे लागतात. हे सगळं जरी असलं, एक सर्वेमध्ये तरी आला होता की 70% लोकांना वाटतं की ऑफिसमध्येच जाऊन काम करावं, ते एक वेगळं एन्व्हायरमेंट असतं. हे सगळं खरं जरी असलं तरी ज्या आपण क्रायसिस सिच्युएशन, इमर्जन्सी सिच्युएशन आपण ज्या म्हणतो, याच्यामध्ये कंपन्यांनी लोकांना कामावरून काढून टाकण्यापेक्षा समजा ह्या वर्क फ्रॉम होमच्या ज्या संकल्पना आहे अशा जर राबवल्या, त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा, ट्रान्सपोर्टचा, बाकी तुम्हाला ते AC लावावं लागतं, तुम्हाला ते कॅफेटेरिया चालवावं लागतं. टिपिकल IT सेक्टरमध्ये असेल तर काही कंपन्या तुम्हाला ते स्मोकिंग झोन तयार करून देतात. मग ते बाकी सगळे लाड पुरवावे लागतात एम्प्लॉईचे. तो खर्च कमी होतोय. तो खर्च कमी झाल्यावरती काय आहे की तुम्ही मग त्या कमी झालेल्या खर्चामध्ये तुमच्या लोकांना अफोर्ड करू शकता. कामावरून काढून टाकू नका. वर्क फ्रॉम होम हे जे आहे याच्यावरती काही ज्याला म्हणतं की काहीतरी कायदेशीर तरतुदी व्हाव्यात, याच्यावरती एक स्टँडर्ड काहीतरी स्ट्रक्चर बनावं आणि याचा जास्तीत जास्त वापर लोकांच्या कल्याणासाठी कसं करता येईल हे देखील आपण येत्या काळात बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे आपण म्हणू शकतो. सर्वेलन्स नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे हे महत्त्वाचं बघा. असे ऑब्झर्वेशन, असं रायटिंग आपल्या एक्झाममध्ये असलं पाहिजे. सध्या काय दिलं जातं, चीनचं उदाहरण दिलं जातं. आपण म्हणतो बघा, भारतात रोज लाखोने केसेस आहे, चीनमध्ये काय 30 आहे, 35 आहे वगैरे वगैरे ॲक्टिव्ह केसेस. हे कसं झालं, काही तर प्रत्येक गोष्ट आपण जे म्हणतो की त्याच्यामध्ये काही ना काही ज्या गोष्टी आहे म्हणजे आपण त्याला काउंटर करू शकतो. बट आपण समजा असं म्हटलं की चीनने तो प्रॉब्लेम कव्हर केला आहे, ओव्हरकम केलेला आहे. चीनमध्ये त्यांची सर्वेलन्स सिस्टीम जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि ही सर्वेलन्स सिस्टीम कशी आहे की ही ज्याला हार्श सर्वेलन्स सिस्टीम आपण म्हणू शकतो असं चीनमध्ये जी वापरली जाते. मग याच्यामध्ये काय केलं जातं, तुमच्याकडं भरपूर मिलियन्समध्ये तुमच्याकडे सर्वेलन्सचे कॅमेरा आहेत. तुम्ही प्रत्येक स्मार्टफोनवरती वॉच ठेवताय, लोक काय क्लिक करतायत, लोक कोणाशी काय बोलत आहेत, लोकांचं बिहेवियर काय आहे, फेस रिकग्नायझिंग तुमचे कॅमेराज आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवरून चीनने काय केलं की जे पोटेन्शियल कॅरियर आहे व्हायरसचे त्या लोकांना डिटेक्ट केलेले आहे. डिटेक्ट करून नुसते थांबले नाही तर त्यांच्या मुवमेंट देखील कंट्रोल केल्यात. मुवमेंट कंट्रोल करून थांबले नाही तर काय केलं की ही व्यक्ती कुठल्या व्यक्तीला भेटली होती, मग त्या व्यक्तीला ट्रेस करा वगैरे वगैरे. ट्रेसिंग वगैरे करून ह्या लोकांनी काय केलेलं आहे, त्या केसेसला बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. सो सर्वेलियन्सचं इन्फ्रास्ट्रक्चर आधीच चीन त्याच्यावरती काम करते, तर हे जास्त यावेळेस त्याच्यावरती जास्त काम करून जास्त स्ट्रॉंग बनवून त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहे. बरोबर ना. परवा म्हणजे आता रिसेंटली एक न्यूज अशी होती की इस्रायलने काय केलं की त्यांची टेररिस्ट लोकांसाठी म्हणजे टेररिस्टसाठी बनवलेली जी काही सर्वेलन्स सिस्टीम आहे ती त्यांनी कशासाठी वापरायचं ठरवलं. आता कोरोना जे काही कॅरियर आहेत म्हणजे पोटेन्शियल कॅरियर आहेत ते कोरोना पेशंट किंवा कॅरियर ओळखण्यासाठी त्यांनी ही सिस्टीम वापरण्याचं ठरवलेलं आहे. अर्थात त्यांना तिथं विरोध देखील झाला, परंतु विरोधाला न जुमानता त्या इस्रायलचे जे पंतप्रधान आहे प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतन्याहू त्यांनी ते इमर्जन्सीचं कारण सांगून सिच्युएशन क्रायसिस सांगून
ते मान्य करून घेतलेलं आहे. म्हणजे सर्व्हिलियन्स हा तगडा आता सगळ्या जगामध्ये होतो. आता या सर्व्हिलियन्सचं काय करायचं, हा टेम्पररी असेल का? जनरली लोक सांगतात, जे थिंकर्स आहे हे सांगतात की माणसांच्या समाजाला किंवा जे जे शासन आहे, स्टेट आहे, गव्हर्नमेंट, यांना काय सवय असते की ज्या उपाययोजना आपण इमर्जन्सी टेम्पररी काळासाठी करतो ह्या भविष्यात बऱ्याचदा पुढे चालतात. इस्रायलचंच एक्झाम्पल सांगितलं तर 1948 साल त्यांनी इमर्जन्सी लावली होती, तर त्या इमर्जन्सीच्या काही गोष्टी अजूनही त्यांनी ठेवलेल्या आहेत, त्या अजून काढलेल्या नाही. टेम्पररी कारण सांगून इमर्जन्सी जी लावली होती ती. सो अशा गोष्टी असतात. म्हणजे हा सर्व्हिलियन्स एकदा तयार झाल्यावर तो जाईल का? लोक सांगतात. लोक म्हणजे कोण? म्हणजे गप्पा मारणारे नाही, तर त्यातले अधिकार ज्यांच्याकडे आहे, अधिकार म्हणजे ज्यांची ऑथॉरिटी आहे तेवढी बोलण्याची, तर ते लोक सांगतात की ह्या सर्व्हिलन्स सिस्टीम आता जाणार नाहीत, एकदा तयार झाल्या त्या कायमच्या राहणार. मग सर्व्हिलन्स सिस्टीममध्ये आपल्याला याच्यावरती काय करावं लागेल? म्हणजे समजा उदाहरणार्थ सर्व्हिलन्स सिस्टीममध्ये काय होईल की हळूहळू आता कशासाठी सर्व्हिलन्स केला जातोय की तुम्ही आजारी आहात का, बरोबर ना, तुम्हाला कफ आहे का, तुम्हाला टेम्परेचर आहे का, याचा सर्व्हिलन्स केला जातो. भारतात हे प्रमाण कमी बघा सर्व्हिलियन्सचं, फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा. परंतु जे प्रगत देश आहेत यांच्याकडे सर्व्हिलन्स हा फार मोठा आहे. आणि त्यातही समजा अशा काही कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, यांनी काय डिव्हायसेस जे काही तयार केलेले, प्रचंड प्रमाणात लोकांकडे डेटा आहे, अल्गोरिदम सेट करून ठेवलेले आहेत, आणि आपण इमॅजिन नाही करू शकत अशा गोष्टी जगामध्ये होत आहे. उदाहरणार्थ आता एखादी व्यक्ती, समजा मी इथे बसलेले, आता क्रायसिस सिच्युएशन आहे, कोरोनाचा काळ आहे, तर मला समजा एखाद्या घड्याळासारखं एखादं इक्विपमेंट दिलं की हे तुम्ही घालून बसा, म्हणजे काय कळेल की तुमचं टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर ते सतत मॉनिटर होत राहील, तुमचं BP मॉनिटर होत राहील, तुमचं शुगर मॉनिटर होत राहील, तुम्ही कफ किती आहे तुमच्या बॉडीमध्ये वगैरे वगैरे ते सगळं मॉनिटर होत राहील, आणि तो सगळा डेटा गव्हर्नमेंट कुठेतरी कलेक्ट करेल. म्हणजे तुम्ही आजारी पडले हे तुमच्या आधी गव्हर्नमेंटला कळेल. अशा सिस्टीम आहेत जगामध्ये. म्हणजे काही देशांमध्ये काही प्रमाणात ह्या गोष्टी ऑलरेडी लागू होत आहेत. म्हणजेच काय होणार आहे की तुमच्या शरीरावरती एक प्रकारचं नियंत्रण जे सर्व्हिलन्स सिस्टीममधून ठेवलं जाते. हळूहळू याचा विस्तार कसा होईल, तुमच्या भावनांपर्यंत लोक पोचू शकतात ना. म्हणजे जसं ताप येणे, जसं खोकणे किंवा इन्फेक्शन होणे, ह्या जशा शारीरिक बायोलॉजिकल क्रिया आहे, तसं माणसाला राग येणे, हसणे, भावनांचा उद्रेक होणे, ह्या देखील बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. मग काही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जर ट्रेस होऊ शकतात, मॉनिटर होऊ शकतात, तर काही का नाही होणार? उदाहरणार्थ समजा असं इमॅजिन करा की एखादं सरकार असे करू शकतं ना की त्याच्या नागरिकांवरती नियंत्रण ठेवायला सर्व्हिलन्स सिस्टीम कंटिन्यू करेल, सांगेल की नाही अजून एक वेव येणार आहे, मग आम्हाला सर्व्हिलन्स कंटिन्यू करायचं आहे, 10 वर्षांनी एक वेव येणार आहे, आम्हाला सर्व्हिलन्स कंटिन्यू करायचं आहे. मग ते प्रत्येक नागरिकाचं सर्व्हिलन्स करत बसतील, आणि हे आजारपणाचे सर्व्हिलन्स तर करतील, परंतु तुम्ही काय वाचता, बरोबर ना? कुठली न्यूज वाचल्यावरती तुम्हाला आनंद होतो, कुठली न्यूज वाचल्यावर तुम्हाला डिप्रेशन सारखं वाटतं, हे तुमच्या भावना ते रेकॉर्ड होतील कुठेतरी, आणि त्या भावनांवरून तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणाचे समर्थक आहात का, किंवा तुम्हाला काय आवडतं, हे सगळं डिसाईड होईल. तुम्ही कन्झ्युमर बनाल, प्रॉडक्ट बनाल, तुम्हाला प्रॉडक्ट विकले जातील मोठमोठ्या कंपन्यांकडून. इवन एका लेवलला काय होईल की आपल्याला पॉलिटिशियनसुद्धा विकले जातील की हा माणूस हे असं बघतो, मग याच्यासाठी हा पॉलिटिशियन चांगला आहे, बरोबर. हे असं होऊ शकतं. उदाहरणार्थ आपण असं उदाहरण देतात की उदाहरणार्थ असं इमॅजिन करा, तुम्ही नॉर्थ कोरियामध्ये राहताय आणि तुमच्या हातामध्ये सरकारने एखादा असं काहीतरी सेन्सर दिलेले आहेत की तुमचं सगळं मॉनिटर करण्यासाठी, आजाराचं कारण सांगून, हेल्थचं कारण सांगून. आणि समजा उदाहरणार्थ ते किम जोंग युंग आहेत, आणि समजा उदाहरणार्थ तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय किंवा एखादा आर्टिकल वाचता त्यांच्याविषयी, आणि तुम्हाला एकदम चीड आली की हा माणूस किती बावळट आहे, ते चीड आल्याचं ते सरकारला कळायला लगेच, आणि त्याच्यानंतर आपलं काय होईल, तुमचं काय होईल नाही सांगू शकत. सो सर्व्हिलन्स आणि मॉनिटरिंग ही फार त्यानंतर की खूप डिबेटेबल गोष्ट आहे. प्रायव्हसी किती असली पाहिजे वगैरे वगैरे. सो आपल्याकडे काय आहे की ह्या सर्व्हिलन्स सिस्टीम आता ज्या चालू होत आहेत, म्हणजे आपण बघतोय कोरोना नंतरचं जग कसं असावं, तर ह्या सर्व्हिलन्स सिस्टीम किती असाव्यात, त्याचा किती प्रमाणात सरकारने वापर करावा. लोकांच्या म्हणजे सरकार सांगेल, म्हणजे भविष्यात असं होईल बघा, सरकार सांगेल की तुमच्याकडे लोकांकडे 2च चॉईस आहे, एक तर तुम्ही तुमची हेल्थ चूज करा किंवा प्रायव्हसी. तुम्हाला जर प्रायव्हसी पाहिजे असेल तर तुमच्या हेल्थवरती उपाय भेटणार नाही तुम्हाला, किंवा तुम्ही मरून जाल, किंवा तुम्हाला हेल्थ पाहिजे असेल तर तुम्हाला प्रायव्हसी भेटणार नाही. अशा बायनरीज तयार केल्या जातील आणि आपण त्याला बळी पडू. म्हणून काय गरजेचं आहे, दोन्ही गरजेचं आहे आपल्याला, हेल्थ पण गरजेचं आहे, प्रायव्हसी पण गरजेचं आहे. याला कसं काय ओव्हरकम करता येईल, किंवा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कशा ॲट अ टाईम भेटू शकतात, कशा भेटू शकतात. एक तर काय करावं लागेल, सर्व्हिलन्स सिस्टीम जे आहे ह्या सर्व्हिलन्स सिस्टीमला फार बळी न पडता, जसं दक्षिण कोरियाचं उदाहरण दिलं जातं बघा, त्यांनी काय केलं आहे, बऱ्यापैकी कोरोनाच्या केसेस बऱ्यापैकी कमी केलेल्या आहेत.
मग त्याच्यामध्ये त्यांनी सर्वेलन्स खूप हार्ड केला का नाही, तर त्यांचं फोकस होता तो जास्तीत जास्त टेस्ट करण्यावरती होता आणि जनतेला जास्तीत जास्त अवेअर करणे, वेल इन्फॉर्म सिटीजन जे आहेत ते. मग जनतेला जर सरकारवरती ट्रस्ट असेल, सायंटिफिक गोष्टींवरती ट्रस्ट असेल, मीडियावरती ट्रस्ट जर असेल, तर जनता जी ती शहाण्यासारखी वागते. असे काही दक्षिण कोरिया वगैरे असे काही उदाहरणं आहेतच ना. म्हणजे आपण आपल्यावरून सगळ्या जगाचं ॲनालिसिस नाही करू शकत. तर मग तिथं काय, तुमची हेल्थ पण मेंटेन आहे आणि तुमची प्रायव्हसी पण तर टिकून राहिली आहे. ठीक आहे. सो ह्या सर्वेलन्स सिस्टीमचं काय करायचं आणि हे याच्याविषयी आपल्याला बोलणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये हे देखील येणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण म्हणू की नाही मी हे वाचलंच नव्हतं, तर वाचल्यानंतर हा दोष आपला आहे. जगात काय चाललं आहे तर हे आपल्याला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. सध्या जगामध्ये काय आहे की उदाहरणार्थ सेंट्रलाइज मॉनिटरिंग चालू आहे सगळं, की तुमचा सगळा डेटा एका ठिकाणी येणार, एकाच ठिकाणावरून सगळे सूचना जाणार. आपल्याला वाटतं हे बरोबर आहे, चांगलं आहे, ॲक्च्युली चांगलं पण आहे, परंतु याचा वापर कसा करतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ना, घटना कशी असेल तर जे लोक इम्प्लिमेंट करतील त्यांच्यावरती असेल. तसं हेच आहे, मॉनिटरिंग तुम्ही कशासाठी कराल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. हार्श पनिशमेंट तुम्ही दिलीच पाहिजे का सिटिझनला, तर गरजेची नाही ना. उदाहरणार्थ पहिल्या वेळमध्ये बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बघणाऱ्यातल्या काही लोकांनी मार खाल्ला असेल पोलिसांचा, हार्श पनिशमेंट. मग हा उपाय झाला का लोकांना काठे घेऊन मारणे. आता आपण म्हणू की आपला समाजात येड आहे तर काय करणार आपण, हे बरोबर आहे ना, की लोक ऐकत नाही म्हणून ते काही मर्यादेपर्यंत ते गरजेचं आहे. परंतु लोक येडेत, आपल्या भाषेत येडे म्हणतो आपण लोक, किंवा लोक मूर्ख आहेत, ऐकत नाही, तर याला कोण जबाबदार आहे. नुसते लोक जबाबदार आहे का, नुसते लोक. आता तुम्ही परवा ते रवी गोडसेंची मुलाखत जर ऐकली असेल अमेरिकेवरून, ते सांगत होते, म्हणजे अँकरने विचारलं की लोकांचा बेजबाबदारपणा, ते म्हटलं की अरे हो, लोकांचा बेजबाबदारपणा हे कुठपर्यंत सरकार म्हणणार आहे की लोक बेजबाबदार आहे, सरकारच्या काय जबाबदार आहे. लोक काय नुसतेच बेजबाबदार असतात का, असं काही गरजेचं नसते. त्याच्यामुळं म्हणजे मॉनिटरिंग आणि हार्श पनिशमेंट हा एकच पर्याय असू शकतो का नाही, तर लोकांना सायंटिफिक तुम्ही फॅक्ट सांगा. त्याच्यानंतर जी पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे शासन, सरकार, जे काही लोकल बॉडीज, तुमचे जे काही ऑफिसर असतील, त्या पब्लिक ऑथॉरिटीवरती लोकांचा विश्वास हवा. आणि हा विश्वास काय आत्ता तयार नाही होणार. म्हणजे याच्यामध्ये हा विश्वास तयार करण्यामध्ये आपण मान्य केलं पाहिजे ना की आपलं स्टेट, आपल्या पब्लिक ऑथॉरिटी आतापर्यंत कुठे ना कुठे कमी पडलेलेच आहे, बरोबर ना. म्हणून आता आपण म्हणतो की सरकार म्हणूनच म्हणते की लोक बेजबाबदारीपणे वागतात. पर्टिक्युलर आपण कुठल्या सरकारबद्दल बोलत नाही, सरकार नावाच्या व्यवस्थेबद्दल बोलतोय. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हा विश्वास अजूनही नाही आहे ना. आणि तो कोरोनामध्ये तर लोकांचा एकदम कमी झाला, कारण सरकारच आपलं स्टँड बदलतंय की आता नाही, आता असं करा, त्यानंतर तसं करा. आता एवढं पॅन्डेमिक चालू असताना बंगालमध्ये इलेक्शन झाले, ते इलेक्शन्स वगैरे झाले. याच्यामध्ये काय होतं की सरकारविषयी विश्वास जो आहे तो कमी होत जातो अशा घटनांमुळे. आता तुम्ही जर बघितलं तर बिहारमध्ये इलेक्शननंतर कितीतरी शिक्षकांच्या जे ऑन ड्युटी होते ते कोविडच्या इन्फेक्शनमुळे डेथ झालेल्या, तर याला कोण जबाबदार. मग झाला सरकारवरचा विश्वास कमी झाला, बरोबर ना. तर ह्या गोष्टी व्हायला नको आहेत. म्हणजे सेंट्रलाइज मॉनिटरिंग हा काही उपाय नाही आहे. आता भले आपण हा उपाय करूयात, परंतु भविष्यामध्ये हा उपाय नसावा. मिलिटरी स्टेट नसावं, पोलीस स्टेट नसावं, लोक चांगली म्हणजे शिकलेली असावी, याला म्हणतो ना की इन्फॉर्म सिटीजन असावे, आणि त्यांचा विश्वास असावा सगळ्या गोष्टींवरती. म्हणजे सायंटिफिक फॅक्टवरती विश्वास असावा लोकांचा. म्हणजे आजही आत्तापर्यंत किंवा आजही लोक म्हणतात बघा, पर्टिक्युलरली गावामध्ये, खेड्यांमध्ये म्हणतात, याचे कोरोना काही खरंच आहे का, ते हे डॉक्टर लोक उगाच दाखवतात पॉझिटिव्ह, त्यांना पैसे मिळत होते. फर्स्ट वेवमध्ये होतं ना ते, की प्रत्येक पेशंटचे मागं ₹1,00,000 त्या डॉक्टरांना येतात म्हणून ते पॉझिटिव्ह दाखवतात. आता हे म्हणतात की नाही कोरोना खरंच आहे का, खरंच आहे का काय. तर सायंटिफिक फॅक्टवरती लोकांचा विश्वास अजून बसत नाही. सो वी ॲज अ सोसायटी हॅव फेल्ड. आपण अपयशी झालो आहे, समाज म्हणून अपयशी झालो आहे, मान्य करायला पाहिजे आपण. ठीक आहे, लोक नियम पाळतील जर तसं झालं तर. सोप पोलीस नावाची कन्सेप्ट आहे बघा. युव्हल नोआ हरारी, जर तुम्ही यांचं नाव जर ऐकलं असेल, सेपियन्स नावाचे पुस्तकाचे लेखक आहे, जगात फार मोठे विचारांत आहे. त्यांनी काय सांगितलं की सोप पोलीस असतो. सोप पोलीस, सोप म्हणजे साबण, ट्रस्ट तयार करण्यासाठी. उदाहरणार्थ आपण साबणाने हात धुतो, आपल्याला माहिती आहे. साबणाने हात का धुतो आपण, आपल्याला माहिती आहे की आपल्या हातावरती बॅक्टेरिया, व्हायरसेस असतात, आणि ह्या बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे काय होणार आहे, आपल्या शरीराला इजा होऊ शकते. साबणाने हात धुतल्यानंतर ही इजा होणार नाही, कारण बॅक्टेरिया, व्हायरसेस काही प्रमाणात मरून जातील. हे आपल्याला माहिती, म्हणून आपल्याला कोणी सांगत नाही की साबणाने हात धुवा किंवा जेवणापूर्वी हात धुवा, हे आपल्याला कोणी सांगत नाही. म्हणजे 90% लोक तर ह्या प्रॅक्टिस आपोआप फॉलो करतात, किंवा सकाळी उठल्यावर कोणी सांगावं लागत नाही ब्रश करा, बरोबर ना, ते ऑटोमॅटिक ब्रश होऊन जातात. तसं ह्या गोष्टी कोणी सांगितलेल्या नाही आहे. तसंच
आता याच्यामध्ये काय त्यांचं काय म्हणणं आहे बघा, साबणाचं उदाहरण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलं की हे साबण वापरणे ही 19व्या शतकामध्ये गोष्ट आली. याच्या आधी लोक साबण वगैरे वापरत नव्हते. इव्हन डॉक्टर्स सर्जरी केल्यानंतर सुद्धा हात धुत नव्हते. एक सर्जरीनंतर डायरेक्ट दुसऱ्या सर्जरीला जायचे आणि त्याच्यामध्ये कितीतरी लाखो लोकांच्या डेथ झालेल्या आहे आणि साबणामुळे लाखो लोकांच्या लाईव्ह आतापर्यंत आपण वाचवू शकलेले. म्हणजे काय आहे की लोकांना त्या गोष्टी आपसूक ज्याला म्हणतो ना की वागण्यात त्या गोष्टी आपसूक याव्यात. त्या कधी येतील, जेव्हा लोकांना सायंटिफिक फॅक्टवरती विश्वास असेल की हा हातावरती ते व्हायरस बॅक्टेरिया बसतात म्हणून हात धुवायचे, ही फॅक्ट झाली आणि साबणाने त्या गोष्टी नष्ट होतील. आणि नष्ट नाही केलं तर आपल्याला त्रास होईल, आपल्या शरीराला इजा होईल किंवा आजारी पडू आपण. म्हणजे सायंटिफिक गोष्टींवरती लोकांचा विश्वास बसायला सुरुवात होते. आता हा जो ट्रस्ट आहे पब्लिक ऑथॉरिटीचा आणि सायंटिफिक गोष्टीचा, हा काही ओव्हर द नाईट होत नाही, याला शतकं जावे लागतात. ठीक आहे, पण तशा पद्धतीचे प्रयत्न आपल्याला भविष्यात करणं गरजेचं आहे. ठीक आहे, 3 गोष्टींवरती लोकांचा विश्वास तयार झाला पाहिजे, हे फार महत्त्वाचं. बघा, सायन्सवरती, कारण पॅन्डेमिकमध्ये सायन्सवरती जर विश्वास नसेल ना तर खूप लोक, कितीतरी उदाहरणं तुम्ही स्वतः बघितले असतील की आज एक माणूस म्हणतो हे ते कोरोना काय असते, आपल्याला कोरोना होतं का, दुसऱ्या दिवशी त्याला कोरोना होतं. हे कितीतरी लोकांनी बघितलं असेल. सो सायन्सवरती विश्वास, पब्लिक ऑथॉरिटीवरती विश्वास, त्यांच्याकडे डेटा असतो म्हणून, आणि मीडियावरती विश्वास, हे गरजेचं आहे. आपल्याकडे तर सगळ्या म्हणजे जगामध्ये हे मीडियाचा जो मीडिया नावाची जी गोष्ट आहे तिच्याविषयी फार पॉझिटिव्ह काय राहिलेलं नाही, परंतु मीडियाचं हे काम आहे की लोकांचा विश्वास आपल्यावरती बसला पाहिजे. विश्वास कधी बसेल, जेव्हा फॅक्ट बेस्ड रिपोर्टिंग असेल आणि ॲनालिसिस करताना त्याच्यामध्ये कुठलेही पूर्वग्रह प्रिज्युडायसेस नसतील, तेव्हा लोकांचा विश्वास मीडियावरती होईल. हे भविष्यात आपल्याला करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, इररिस्पॉन्सिबल पॉलिटिशियन आपल्याला कमी करावे लागतील. इररिस्पॉन्सिबल पॉलिटिशियन काय करतात, लोकांचा सायन्सवरचा विश्वास उडवतात. बरोबर ना. भारतामध्ये आता कितीतरी उदाहरणं आहेत, तुम्ही उदाहरणं लिहू शकता. मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे की याची उदाहरणं. आपल्याकडे निवडणुका, कुठल्या काळामध्ये निवडणुका झाल्यात हे आपल्याला सगळ्यांना माहिती. हे एवढं काही गरजेचं नव्हतं ना. डेमोक्रेसी महत्त्वाची की हेल्थ महत्त्वाची आपली सध्या, असं जर आपण बघितलं तर. ठीक आहे, तर बिहारचं मगाशी उदाहरण बोललो ना. आता हे जवळपास 101 लोकांच्या आसपास ह्या शिक्षकांच्या जे डेथ झाल्या, तर याची जबाबदारी कोणाची आणि काय करावं आता, ही ह्या लोकांची काय चूक आहे. सो अशा पद्धतीने म्हणजे पॉलिटिक्ससुद्धा हे बदलणं गरजेचं आहे भविष्यात. ठीक आहे, कोरोनानंतरचा जगाविषयी बोलतो की ह्या गोष्टी कोरोनानंतरच्या जगामध्ये आत्ता जे आपल्याला चटके बसले, ह्या चटक्यांवरून शिकून आपण भविष्यात ह्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे, आणि मॉनिटरिंग करू द्या ना. मॉनिटरिंग कशासाठी करायचं आहे, तर माझ्या भल्यासाठी, लोकांच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी मॉनिटरिंग आम्हाला हरकत नाही. परंतु सरकार जर स्वतःला पॉवरफुल बनवणार असेल, कंपन्या जर आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी मॉनिटरिंग करणार असेल, तर त्याला विरोध करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे असं असावं जग. बरोबर, कोरोनानंतरचं जग, ह्या टायटलचा अर्थ असा होतो की जग कसं असावं, हे एक आपण त्याच्यात लिहू शकतो. जग कसं असेल म्हणजे जे आपल्याला दिसतंय आता की हे असं होईल, तर ते पॉईंट जे आहेत ते कुठले पॉईंट्स आहेत ते देखील आपण बघूयात की आता भविष्यात जग कसं होईल. आता याचे काही रँडम उदाहरण जसे सुचले तसे घेतलेले आपण, याला थोडं लॉजिकली आपण बसू शकतो. उदाहरणार्थ, किल द ऑफिसेस आता किल होतील, ऑफिसेस कमी होऊन जातील. कारण काय, वर्क फ्रॉम होम नावाची गोष्ट बऱ्याच ठिकाणी आता वाढायला लागली. अर्थातच सगळ्या ठिकाणी शक्य नाही, परंतु बऱ्याच सेक्टरमध्ये हे पॉसिबल होईल. ठीक आहे, रेस्टॉरंट नावाची गोष्ट कमी होत चालली, रॅदर कमीच होईल. आणि लोक काय करतील आता, हळूहळू जेवण वगैरे चांगलं स्वतःचा डबा घेऊन जाणे, पौष्टिक जेवण करणं, शक्यतो लोक बाहेर खाण्याचं टाळतात. आपल्याला जरी तुमचं माझं हे ऑब्झर्वेशन असलं की पहिली वेव म्हणजे गेल्यानंतर जो मधला काळ होता याच्यामध्ये लोक परत भरपूर हॉटेलमध्ये वगैरे जायला लागले, परंतु सेकंड वेव आल्यानंतर परत प्रमाण कमी झालं. एकंदरीत जर आपण याचा जर ओव्हरव्ह्यू जर बघितलं तर हे प्रकरण आहे, हॉटेलिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे याच्याविषयी ह्या सेक्टरला थोडासा इम्पॅक्ट होणारच आहे. लोकांचं जे पॅनिक बाईंग जे आहे हे भविष्यात कदाचित होत राहील. म्हणजे एखादी इमर्जन्सी आली तर लोक लगेच जाऊन, जे आपण केलं ना आता कोरोनामध्ये गेलं, किराणा दुकानासमोर मोठ्या लाईन, पॅनिक बाईंग की आता भेटणार नाही, साठा करून ठेवा, पेट्रोलचा साठा करून ठेवा, जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा. पॅनिक बाईंग हे देखील भविष्यात आपल्याला जास्त प्रमाणात वाढलेलं दिसेल. याच्यावरती देखील काम करणं सरकारचं गरजेचं आहे. फूड सप्लाय चेन जे आहे ना ते छोट्या होतील. आता छोट्या फूड सप्लाय चेन म्हणजे काय, एखाद्या गावामध्ये एखादी गोष्ट पिकते तर ती फार जास्त म्हणजे इमर्जन्सीच्या काळामध्ये फार जास्त काही पोचवली जाणार नाही. तिथल्या तिथे त्याचं कन्झम्पशन देखील वाढत जाईल. लोकांचे खाण्याचे डाएट हॅबिट जे आहे ते देखील चेंज होतील. बाकी ऑनलाईन शॉपिंग वगैरे हे तर ऑलरेडी चालू होतं आणि हे मोठ्या प्रमाणात आता होईल आपल्याला माहिती आहे. म्हणजे इव्हन लोक नुसतं काही शॉप नाही करणार, तुमच्या भाजीपाला बोलवतील, ऑनलाईन भाजीपाला बोलवतील, ऑनलाईन कपडे बोलवतील, उबर ईट सारख्या गोष्टी आहे, स्विगी आहे,
आणि सगळे प्रकार जे आहेत त्याच्यामधले खाण्याचे वगैरे, ठीक आहे. नवीन प्रकारचा कामगार वर्ग देखील आता तयार होत आहे. येणाऱ्या काळामध्ये सायकल जी आहे ती किंग होण्याची शक्यता आहे. एकतर सायकलने तुमचं सेफ असते, सोशल डिस्टन्सिंग तुम्ही मेंटेन करू शकता, पोल्युशन कमी होतं, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच देशांमध्ये आता हे काम चालू आहे. सायकलचे जे ट्रॅक आहेत ना ते वाईड करतात, मोठे करतात, बरोबर. हे छोटे ऑब्झर्वेशन आहे, पण हे ऑब्झर्वेशन छोटं जरी असलं तरी महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला भविष्यातल्या काळात दिसतील. आणि हे आपण बरंच लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की नाही हे 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 काय सगळीकडेच होतंय का? नाही होत ना सगळीकडे. जनरल आपण बोलतोय. एसचं टायटल जगाविषयी आपल्या भारताविषयी पर्टिक्युलरली विचारलेलं नाही. भारताचं आपण लिहू शकतो, पण काय सगळं भारताच्या अँगलने लिहायचं असं नाही आहे ना. तुम्हाला नेदरलँडमध्ये काय होईल किंवा होणार आहे, अमेरिकेत काय होईल, जपानमध्ये काय होईल, हे याचाही थोडासा आपल्याला अंदाज. म्हणजे एवढं आपण मी विचार करणार की एवढा अभ्यास करत असायचं का? हे काय अभ्यासाच्या गोष्टी नाही. हे आपण कुठेतरी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, बोललेलं असतं. तेच आपल्याला रिकलेक्ट करून व्यवस्थितपणे लिहायचं. आणि अर्थात काही गोष्टींसाठी आपल्याला स्वतःहून थोडी मेहनत घेणं गरजेचं आहे. सिटीचे मॅप जे आहे म्हणजे शहरांच्या रचना देखील बदलतील. छोटे शहरांचे पॉकेट्स तयार होतील. एका पॉकेट्समध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातील, दुसऱ्या पॉकेटमध्ये सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जाण्याची गरज जी आहे ती भविष्यात कमी होईल. टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट बदलून जाईल. तुमचं तिकीटिंग सिस्टीम जे आहे, तिकीट आपण काढतो, एखाद्या सिनेमाचं तिकीट काढतो, बसचं तिकीट काढतो, तर भविष्यामध्ये हे डिजिटल पेमेंट वगैरे ह्या गोष्टी वाढून कॅशलेस ट्रान्झॅक्शन वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात होतील. एअरलाईन इंडस्ट्री कदाचित कमी होऊ शकते. हे देखील महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे. कारण काय, पूर्वी काय लोक काय करायचे की म्हणजे बिझनेससाठी जायचे अमेरिकेतून भारतातून अमेरिकेत, तिकडं बिझनेस मिटिंग असणार आणि ते लोकांना, तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तेवढं इफेक्टिव्ह जरी नसलं तरी काम चालू आहे हे तर कळते लोकांना. मग ती एअरलाईन इंडस्ट्री, लोकांचं येणं जाणं कदाचित याच्यावरती इम्पॅक्ट होईल. ठीक आहे. टेक्नॉलॉजिकल जायंट जे आहेत, म्हणजे काय आहे की मोठमोठ्या टेक्नॉलॉजिकल कंपन्या असेल, फेसबुक असेल, गुगल, ॲमेझॉन असेल, इलॉन मस्क, टेस्ला वगैरे ह्या देखील आता सरकारबरोबर कनेक्शन तयार करत आहेत, पॅन्डेमिकमध्ये काम करत आहेत. आणि भविष्यात पब्लिक ऑथॉरिटी इतकं महत्त्व यांना येऊ शकतं. म्हणजे पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे काय, शासन, सरकार. तर सरकारी गोष्टींनी इतकं महत्त्व देखील या टेक जायंट्सला येऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्ही आजही बघितलं तर गुगलवरती बऱ्याचदा तुम्हाला दिसतं बघा, तुमचे सेफ्टीच्या टिप्स दाखवतं गुगल तुम्हाला. किंवा उदाहरणार्थ तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं तर तुम्ही कोविडची एखादी जर बघत असाल न्यूज वगैरे, तर खाली लगेच ते कोविडचं सेंटर म्हणा किंवा कोविडची इन्फॉर्मेशन ते लगेच तुम्हाला दिसतं. तुम्ही गुगलवरती वेगवेगळ्या वेबसाईट जरी बघितल्या तरी लगेच तुम्हाला तिथं कुठेतरी लिंक दिसतात त्या असिस्टंटच्या, हेल्पच्या, अपडेटच्या. ठीक आहे. हे लोक करतात, ह्या टेक्नॉलॉजिकली जायंट कंपन्या ह्या लोक याच्यासाठी करतात. कदाचित भविष्यात असं होईल की एखादी ॲमेझॉनची कंपनी आहे, ती सरकारबरोबर तिचा टायअप होईल आणि सरकारची सगळी औषधं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सरकारपेक्षा जास्त इफेक्टिव्हली हे करू शकतात ना ॲमेझॉनवाले. उदाहरण आपण जर दिलं तर, बरोबर ना. म्हणजे पब्लिक ऑथॉरिटी सारखं यांचं काम आता वाढत जाईल. आणि कदाचित यू मेड नॉट नो, कदाचित सरकार नावाची गोष्ट भविष्यात फार श्रिंक होऊ शकते. हे काही कोरोना स्पेसिफिक म्हणत नाही आहे, पण जनरली जर बघितलं की स्टेटचा रोल काय असणार आहे फार वादग्रस्त आहे सध्या. म्हणजे देशाचं काम काय राहते, म्हणजे आता समजा तुमच्या सगळ्या गोष्टी, समजा कुठली एखादी कंपनी, ॲपलची असेल, गुगलची कंपनी, ते गुगलची कंपनी तुमची किती कामं करते, किती म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही इतकी कामं करते. तुमच्या व्हॉट्सअपपासून, टेलिग्रामपासून, इव्हन सरकार देखील व्हॉट्सअप वापरतं ना. टेलिग्रामचे चॅनल आहे, तुम्ही जर बघितलं टेलिग्रामचा गव्हर्नमेंटचा चॅनल आहे. म्हणजे काय झालं, गव्हर्नमेंटला यांची मदत घेतल्याशिवाय आता गव्हर्नमेंटसुद्धा पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे रोल देखील बदलत आहे ह्या सगळ्यामध्ये प्रायव्हसीचा इश्यू बऱ्याचदा मध्ये येत राहतो. आपण बघितलं मगाशी की कायमस्वरूपी ट्रॅकिंग वगैरे ह्या गोष्टी नसाव्यात भविष्यामध्ये. फॅमिली, कौटुंबिक संबंध लोकांचे बदललेले आहेत. बऱ्याच संबंध उलट काही लोकांना पॉझिटिव्ह संबंध झालेले आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की संबंधाचा जो दुरावलेपणा आतापर्यंत होता, लोकांना वेळ देता येत नव्हता एकमेकांसाठी, तर ती गोष्ट आता थोडी कमी झाली. याच्या विरुद्ध टोकाला देखील झालेले संबंधामध्ये दुरावे, लोकांचे रोज एकत्र राहून त्यांचे स्वभाव, त्यांच्या बारीक ज्या गोष्टी आहेत ह्या न पटल्यामुळे इव्हन लोकांचे संबंध तुटले देखील आहेत. हे आपल्याला सगळ्याला माहिती. म्हणजे फॅमिली, कुटुंब नावाच्या गोष्टीवरती देखील याचा इम्पॅक्ट झालेला आहे. पुरुष प्रधान तर ज्याला पॅट्रियार्की म्हणतो, पॅट्रियार्कीला देखील काही प्रमाणात चॅलेंज याच्यामध्ये व्हायला लागले. म्हणजे उदाहरणार्थ पुरुष मंडळी, पूर्वी कोरोना पॅन्डेमिकच्या आधी पुरुष लोक काय करतात, बाहेर जातात कामाला जनरली भारतामध्ये जर बघितलं तर, आणि स्त्रिया घर आणि बाकी सांभाळतात जनरली. आपण हे काही जनरल म्हणजे आपण हे असंच आहे असं नाही, पण जनरली बऱ्यापैकी आपल्याला असं दिसतं. तर आता पुरुष मंडळी आहे घरामध्ये, कोरोनामुळं वर्क फ्रॉम होम जरी चालू असलं तरी ते घरात आहे. आणि मग समजा घरातल्या महिला वर्गाकडून मागणी येते, मग बसले तरी एवढं भाजी चिरून द्या, मिरच्या कापून द्या वगैरे वगैरे.
ज्याला म्हणतो ना की छोटं उदाहरण दिलं, परंतु याचा समग्र विचार केला तर इव्हन पुरुष प्रधानता पॅट्रियार्की म्हणजे पुरुषांना देखील कळलं की स्त्रियांना किती कामं असतात आणि स्त्रियांनी देखील पुरुषांना काम करायला लावले. चांगली गोष्ट आहे ती. म्हणजे काम पुरुषांनी स्त्रियांची कामं करणे किंवा स्त्रिया जे काम करतात त्याच्यामध्ये पुरुषांनी हात देणे म्हणजे पॅट्रियार्की संपली असंही होत नाही, परंतु त्याच्यामध्ये देखील हा एक देखील विचार जो आहे तो आपल्याला साधारण दिसतोय. शिक्षण बदललेलं आहे, ऑनलाईन एज्युकेशन झालं आहे, युनिव्हर्सिटीचं स्ट्रक्चर देखील बदलेलं. भविष्यात कदाचित कोणी क्लासरूममध्ये किती प्रमाणात जाईल माहीत नाही. गव्हर्नमेंटच्या ज्या इनकॉम्पिटन्सी ज्या आहेत म्हणजे अकार्यक्षमता ह्या देखील मोठ्या प्रमाणात उजेडत आलेल्या आहे, पर्टिक्युलरली विकसनशील देश आहेत यांच्यामधल्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण हा जो एसे होता याच्यामध्ये कोरोना महामारीनंतरचं जग ह्या जगावरती फोकस होता. मग ते जग कसं असेल किंवा कसं असावं म्हणजे आता आपण म्हणतोय ना की समजा उदाहरणार्थ एअरलाईन इंडस्ट्री कमी होईल कदाचित, म्हणजे हे असं असेल म्हणजे हा एक अँगल आहे. आणि कसं असावं जसं आपण म्हटलं ना की हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आपण वाढवलं पाहिजे, मॉनिटरिंगबद्दल असं आपलं मत आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी. सो ह्या 2-3 अँगलने आपण ही गोष्ट जी आहे ती ह्या एसेला आपण टॅकल करू शकत होतो. ठीक आहे. आणि याचा शेवट काय करू शकतो ह्या एसेचा साधारणपणे वे फॉरवर्ड काय असेल बघा, की ह्या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट कळली की आपल्याला जेव्हा क्रायसिस येतात तेव्हा ग्लोबल प्लॅन पाहिजेत, आपल्याकडं ग्लोबल प्लॅन पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे कोरोनासाठी म्हणा किंवा इकॉनॉमिक क्रायसिससाठी ग्लोबल प्लॅन एकट्या देशाने काम करून जमणार नाही, नॅशनल आयसोलेशनमध्ये राहून जमणार नाही, सॉलिडॅरिटीच पाहिजे. आता इव्हन डेटा जे आहे तुमचं डेटाचं कॉपरेशन देखील झालं पाहिजे. ग्लोबल कॉपरेशन ज्याला आंतरराष्ट्रीय समन्वय म्हणतो तो देखील आपल्याला झाला पाहिजे. बरोबर ना. डेटा जो आहे तो ग्लोबली शेअर झाला पाहिजे. म्हणजे यूएसचा डेटा चायनामध्ये, चायनाचा डेटा यूएसमध्ये, यूएसचा डेटा भारतामध्ये हा शेअर झाला पाहिजे. आणि डेटा शेअरिंग इज अ व्हिक्ट्री ऑफ ह्युमन्स ओव्हर द व्हायरस असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे चायनामध्ये समजा सायंटिस्टने आज डेटा शेअर केला अमेरिकेतल्या लोकांशी, तर काय आहे की आपल्याला विदिन मिनिट त्या अमेरिकेतल्या लोकांना कळेल की असा असा डेटा आहे आता असं काम करायचं आहे. व्हायरसला नाही ना, म्हणजे समजा एक व्हायरस चायनामध्ये बसलाय आणि एक व्हायरस समजा उदाहरणार्थ अमेरिकेत बसलाय, तर त्या दोघांचं कम्युनिकेशन होणार नाही ना. त्या दोघांच्या कम्युनिकेशनला वेळ लागणार आहे की चायनातला व्हायरस सांगेल अमेरिकेतल्या व्हायरसला की माणसांना अशा नवीन पद्धतीने आपण इन्फेक्ट करू शकतो, पण तो डेटा ट्रान्सफर व्हायला वेळ लागेल. व्हेअरएज आपण ह्युमन्स आपण डेटा फास्ट शेअर करू शकतो आणि ते आपली व्हिक्ट्री असू शकते त्याच्यावरती. तुम्ही 1857च्या उठावाचं उदाहरण बघितलं, इतिहासामध्ये आपण सगळं बघितलं. त्याच्यामध्ये एक कारण काय उठाव अपयश होण्यासाठी ब्रिटिशांची कम्युनिकेशन सिस्टीम चांगली होती. मी ते लगेच पत्र टेलिग्राफ लिहून तार पाठवून लगेच त्यांना कळायचं की हां इथे लोक जमलेत, हे सैनिक आणि यांच्याविषयी काहीतरी करायचं आहे. त्यांच्याकडे रेल्वे होत्या, कम्युनिकेशन चांगलं होतं त्यांचं. बरोबर. तर हे फार महत्त्वाचं आहे की डेटा ग्लोबली शेअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो असं येऊ शकतं की सकाळी एखाद्या देशातल्या एखाद्या सायंटिस्टला एखादं औषध एखाद्या आजारावरती काम करतं हे जर समजलं तर संध्याकाळी तू सगळ्या जगाला सांगेल आणि सगळ्या जगात काय होईल की त्याच्यावरती लगेच काही लोकांच्या आयुष्य वाचले जाऊ शकतं. म्हणजे डेटा शेअरिंग हे फार गरजेचं आहे. इव्हन समजा एखाद्या देशाला आता एक डिसिजन घ्यायचं, पण त्या डिसिजन कन्क्लुजन होतच नाही आहे त्या देशाचं की आम्ही हे करू का हे करू, तर एखादा दुसरा देश त्यांना सांगेल बघा आम्ही हे केलं तर असं झालं, तुम्ही बघा तुमचे अनुभव लोकांचे एकमेकांचे शेअर करतील. आणि कोरोना पॅन्डेमिकमध्ये हे सुरुवातीला थोडंसं ज्याला ते कमी प्रमाणात होतं, परंतु नंतर मात्र बऱ्यापैकी हे ग्लोबल डेटा शेअरिंग जे आहे ते झालेलं आहे आणि ते होणं देखील गरजेचं होतंच. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की भविष्यात आपल्याला मेडिकल इक्विपमेंट जे आहे ना त्याचं प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनवरती व्यवस्थित फोकस करावं लागेल. कारण ह्या कोरोना पॅन्डेमिकमध्ये आपल्याला दिसले आपण हेल्थच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती पण देखील बोललेलो ऑलरेडी. जसं भारतामध्ये ऑक्सिजन असेल, ते रेमडेसिवीर असेल, मायसोसिसमध्ये जे काही नवीन आता औषधं लागत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुटवडा, मग त्याच्यानंतर मास्क असतील, PPE किट असतील, हे कमी पडत आहेत. ऑक्सिमीटर नाही आहेत आपल्याकडं, पल्स ऑक्सिमीटर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला भविष्यामध्ये हे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन याच्यावरती काम करावं लागेल. ठीक आहे. असं करू शकतो ना आपण की जगातले जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहे, पॅरामेडिकल स्टाफ आहे, या सगळ्याचा पूल करू शकतो आपण. पूल करणे म्हणजे काय, सगळ्यांना एकत्र आणणे आणि जिथं गरज असेल तिथं लोकांना पाठवणे. जसं युनायटेड नेशन काम करतं बघा. युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्सेस असतात. भारताचे लोक तिकडे रवांडा, बुरुंडी, केनिया, युगांडा तिकडे जातात मिलिटरीमधले लोक. बरोबर ना. का म्हणजे जिथं गरज आहे तिथं पाठवतात. तसं इथं होऊ शकतं ना की एखाद्या देशामध्ये फार इन्फेक्शन वाढायला लागलं तर जगातले समजा डॉक्टर असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, तर ह्या लोकांनी तिथं जाऊन काम करावं. म्हणजे दॅट इज वे फॉरवर्ड आपण असं सांगू शकतो. याच्यामध्ये भरपूर सारे पॉईंट्स तुम्हाला देखील ॲड करता येतील. अजूनही म्हणजे खूप सारे पॉईंट्स, हे अनएंडिंग आहे. याच्यामध्ये तुमचं इमॅजिनेशन प्ले करायला पाहिजे आपण. बरोबर ना.
आणि हे काही फार वेगळं नाही आहे, सगळ्यांनी बघितले, ऐकले, माहिती आहे, परंतु ते सुचणं आणि त्या व्यवस्थित शब्दांमध्ये लिहिणं गरजेचं आहे. कन्क्लुजन समजा मी असा हा एसे लिहिला असत, मी इथं कन्क्लुजन काय केलं असतं. थॉमस पिकेटी समजा इकॉनॉमिक्समध्ये नोबेल लॉरेट आहेत ते थॉमस पिकेटीने काय सांगितलं की ह्या कोरोना पॅन्डेमिक नंतर आता आपल्याला एक गोष्ट कळेल की आपण वेलफेअर स्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, कल्याणकारी राज्य. वेलफेअर स्टेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वेलफेअर स्टेट म्हणजे काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पिकेटी काय म्हणतात की आता लोकांना, देशांना, शासनांना कळेल की आपल्याला वेलफेअर स्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किती गरजेचं आहे. बरोबर ना. म्हणजे आपण एक लाईन शेवटची टाकू शकतो ना की कोरोना पॅन्डेमिकमुळं एक गोष्ट तर क्लिअर झाली की वेलफेअरसाठी आपल्याला गुंतवणूक द्यावीच लागेल, करावीच लागेल आणि त्याच्यावरती आपण एंड करू शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हा पहिला एसे डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचेही पॉईंट्स तुम्ही भरपूर सारे ॲड करू शकता. दुसरा जो एसे आहे, भारत महासत्ता स्वप्न की वास्तव. आता बघा इंटरेस्टिंग आहे हा. आपल्याला वाटेल की हा फार सोपा एसे आहे, परंतु एसे सोपा का अवघड असं नसतं, आपण कसं लिहितो त्याच्यावर डिपेंड आहे. आता ह्या एसेमध्ये स्टार्ट काय करू शकतो आपण, वेगवेगळ्या समजा न्यूज असतील किंवा काही डेटा असेल आणि किंवा काही ओपिनियन असतील, एखाद्या पुस्तकातलं एखादं कोटेशन असेल, बरोबर ना, तर त्याने आपण सुरुवात करू शकतो. उदाहरणार्थ 2-3 स्टार्ट मी काय सांगितलेलं बघा इथं. एक काय आहे, IMFचं दिलेलं. IMFच्या मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. टाइम्स ऑफ इंडिया 17 ऑक्टोबर 2015ची बातमी. एक लोवी इन्स्टिट्यूट आहे, लोवी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल पॉलिसीच्या मते भारत हा एक क्षमतामान सुपर पॉवर आहे, म्हणजे पोटेन्शियल सुपर पॉवर. भारत हा पोटेन्शियल सुपर पॉवर आहे. अशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो. एसेच्या टायटलकडे जाऊ, भारत महासत्ता. ओके, दॅट इज इंडिया सुपर पॉवर. पुढं काय म्हटलं, स्वप्न की वास्तव, म्हणजे मिथ ऑर रिॲलिटी. खरं आहे का हे का खोटं आहे, स्वप्न आहे का हे वास्तव आहे, खरं आहे का खोटं आहे. तर जनरली आपण असं म्हणायला पाहिजे. आता बघा इथं आपला अप्रोच क्लिअर झाला पाहिजे की आपल्याला एसेमध्ये काय लिहायचं आहे. बऱ्याच लोकांना कळलंच नाही की आता इथं काय लिहायचं, म्हणजे नाही का. आपण इथं काय लिहायला पाहिजे की हे स्वप्न आहे, वास्तव आहे का, वास्तव आहे का सध्या, वास्तव सध्या ह्या मुवमेंटला आपण महासत्ता नाही हे वास्तव आहे, पण भविष्यात होणारच नाही असं देखील वास्तव नाही आहे. आपण होऊ शकतो ना, बरोबर ना. म्हणजे हे स्वप्न आहे का, हो आमचं स्वप्न आहे ना. मिथ आहे का, मिथ म्हणजे मिथ नाही आहे, हे होणारच नाही असं नाही, होऊ शकतो ना आम्ही. किंवा आमचे काही इंडिकेटर्स बघा तर आमच्याकडे पोटेन्शियल आहे. सो ह्या लाईन ऑफ थिंकिंगवरती लिहायचं की येस आमच्याकडे कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटी दाखवा आणि कुठं कमी पडतो हे दाखवा आणि असं सांगा की हे कमी जिथं पडतो आहे ना, हे जर आम्ही ओव्हरकम केलं आणि आमचे जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, आमचे जे काही स्ट्रेंथ आहे, याच्या आधारे आम्ही सुपर पॉवर बनवू आणि कन्क्लुजनमध्ये अजून काहीतरी आपण लिहू शकतो. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण इथं बॉडी पार्टमध्ये काय सांगणार की हे वास्तव आहे का, म्हणजे वास्तविक पाहता होऊ शकतो असं एक लिहू शकतो. आणि सध्या आपण सुपर पॉवर नाही हे वास्तव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा भ्रम आहे का व स्वप्न आहे याच्यावरती आपण बोललो. ठीक आहे. मग आता समजा ह्या एसेची आपल्याला सुरुवात करतोय आपण, मग आणि बॉडीमध्ये आपल्याला काय लिहायचं, तर आपल्याला कुठे ना कुठे हे थोडंसं मेन्शन करणं गरजेचं आहे. महासत्ता म्हणजे काय, व्हॉट इज सुपर पॉवर. सो जनरली असं म्हणतात त्याचे काही स्टँडर्ड डेफिनेशन नाही. जो देश जागतिक पातळीवरती प्रभाव पाडतो तो महासत्ता असतो. ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं जो प्रभाव पाडतो. उदाहरणार्थ सेकंड वर्ल्ड वॉर जे झालं आहे तोपर्यंत, सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस काय साधारण 3 देश हे जगातले महासत्ता मानले जातात. US आहे, ब्रिटन आहे आणि सोव्हिएत रशिया आहे. पण जसं पहिलं महायुद्ध संपलं, हे UK ब्रिटनची वगैरे अवस्था फार वाईट केली मग हिटलरने वगैरे, आणि ते महासत्ता संपलं. त्याच्यानंतर सोव्हिएत रशिया राहिला. 1989 पर्यंत साधारण तो सोव्हिएत फुटला आणि मग तो सोव्हिएत देखील सुपर पॉवर म्हणून संपला. मग आता सध्याच्या घडीला काय म्हणू शकतो आपण की अमेरिका जी आहे ती सुपर पॉवर आहे. आता बरेच थिंकर्स याच्यामध्ये सांगतात की चायना जे आहे ते ऑलरेडी सुपर पॉवर झालेलं आहे. काही लोक म्हणतात की चायना इमर्जिंग आहे, उभरती महासत्ता आहे, म्हणजे ती आता जवळपास पोहोचलेलीच आहे तिथं. काही लोक म्हणतात की ऑलरेडी अमेरिकेला क्रॉस केले बऱ्याचशा गोष्टींमध्ये. ठीक आहे. म्हणजे महासत्ता म्हणजे आपण महासत्ता म्हणजे काय त्याचं उदाहरण सांगितलं आणि भारताविषयी लगेच बोलून टाकलं की हां आमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, बरोबर ना. म्हणजे आम्ही काय महासत्ता नाही पण आमच्याकडे पोटेन्शियल आहे. मग आपण असं लिहायला पाहिजे की कोणते घटक भारताला महासत्ता बनवू शकतात हे देखील लिहायला पाहिजे. उदाहरणार्थ मग मी आता इथं टाकलं, आता यातला बराचसा डेटा मी विकिपीडियावरून घेतलेला, बरोबर ना. म्हणजे असं काही नाही की मला सगळंच माहीत होतं. तर ह्या अशा गोष्टी बघा आपल्याला कॉशियसली करणं गरजेचं आहे. 120
150 मार्काचा GS आहे त्याला आपण किती वेळ देतो आणि 100 मार्काचा हा पेपर आहे याला किती वेळ देतो याचं ॲनालिसिस आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी ह्या पेपरसाठी आपल्याला एफर्ट घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये एक मला काय सापडलं बघा, कर्जनने कधी काळी म्हटलं होतं की आम्हाला भारत मिळाला, आता भारत मिळाल्यामुळं आता आमचं साम्राज्य ते ग्लोबल बनलेलं आहे किंवा आम्ही ग्लोबल बनू. म्हणजे भारतावरती ताबा असल्यामुळे काय झालं की एशियावरती ताबा इनडायरेक्टली आला आहे. तिकडे म्हणजे सिंगापूरपासून तुम्ही इकडे एडनपर्यंत हे सगळा हा स्ट्रेच खाली श्रीलंके आणि उत्तरेला अफगाणिस्तान हा फार मोठा, त्याच्यामुळे आम्हाला ग्लोबल साम्राज्य आमचं बनलं भारत ताब्यात आल्यामुळं. ठीक आहे ना. म्हणजे भारताचं हे वैशिष्ट्य आहे. भारताचं समजा लोकेशन आपण बघितलं स्थान, तर भारताचं ट्रॉपिकल मध्ये येतो आपण. मग सौर ऊर्जा मुबलक आहे आणि हे आपल्याला कुठंतरी एज देईल का. मग जो सोलार अलायन्स वगैरे झाला पॅरिस क्लायमेट नंतर फ्रान्सने भारताने मिळून बऱ्याच देशांनी केला तो. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की कोणते घटक आपल्याला महासत्ता बनवू शकतं, आमचं स्थान आम्हाला महासत्ता बनवू शकतं. लोकेशन जे आहे ना ते लोकेशन देखील फार मोठं रोल प्ले करत असतात जगामध्ये. तुम्ही जर बघितलं दिल्ली, आता हे दिल्लीला एवढं का महत्त्व आलं आहे, म्हणजे तुम्ही जर मेडिवल एरियापासून जर बघितलं तर हे दिल्ली राजधानीच काय, दिल्लीचं लोकेशन महत्त्वाचं आहे ना. तुम्ही बघा दिल्लीच्या मागच्या बाजूने दिल्लीला प्रोटेक्शन आहे, दिल्लीच्या पाठीमागून कोणी वार नाही करू शकत, बरोबर ना. दुसरी गोष्ट, भारतामध्ये तुम्ही जर आक्रमण केलं तर तुम्हाला एकतर पाण्यातून येता येते किंवा तिकडे त्या हिंदूकुशच्या खिंडीतून येता येते. पाण्यातून येऊन तुम्ही त्या दिल्लीपर्यंत जाऊ शकत नाही, लवकर नाही जाऊ शकत. खिंडीतून जरी आले तरी तुम्हाला त्या हरियाणा पंजाब क्रॉस करेपर्यंत तुम्हाला वेळ जाईल. आणि तुम्हाला जर शत्रूला जर गाठायचं असेल तर हरियाणाचे ते मैदान आहे पानिपत सारखं युद्ध, तिथंच युद्ध होऊन जाईल, दिल्लीपर्यंत त्याची धग पोहोचणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे, तिथून पूर्वी काय आहे मोठ्या प्रमाणात व्यापारी रस्ते जात होते, मथुरा असेल वगैरे वगैरे ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं पूर्वेकडचा जो आहे पूर्व भारत, जो की यमुना गंगा ह्या नद्यांचा पट्टा आहे, सुपीक मातीचा प्रदेश आहे, सपाट प्रदेश आहे, मोठी लोकसंख्या आहे, मग इथे जंगलं होती, रिसोर्सेस होते, शेती पाणी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, दिल्लीला महत्त्व आलेलं आहे दिल्लीच्या लोकेशनमुळं. तसं भारताचं लोकेशन महत्त्वाचं आहे. आम्ही लोकेशनच्या आधारे आम्हाला काही ॲडव्हान्टेज मिळू शकतात, बरोबर ना. जसं आपण बघितलं सिंगापूर का एवढं फेमस झालं किंवा एवढं का श्रीमंत झालं, लोकेशनमुळं. दुसरी गोष्ट आमची लोकसंख्या, म्हणजे 3D फॅक्टर सांगितलं तर बघा, 3D डेमोक्रेसी, डेमोग्राफी आणि डिमांड, ह्या भारताची स्ट्रेंथ आहे. भारतामध्ये डिमांड भरपूर आहे, भारतामध्ये मोठी डेमोग्राफी आहे लोकसंख्या, आणि महत्त्वाची आमची स्ट्रेंथ म्हणजे लोकशाही आहे वगैरे वगैरे. मोठी वर्कफोर्स आहे आपल्याकडे, तरुण लोक भरपूर आहे, 35 वयाच्या आत असलेले 65% लोक आहे, यातले म्हणूयात आपण बरेचसे स्किल्ड लोक आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड भारताचा आत्ता हार्नेस आपण करू शकतो. सध्या भारत हा लोकसंख्येच्या लाभांशामध्ये आहे. आता ही सगळ्यांना माहिती ही कन्सेप्ट काय आहे, त्याच्यामुळे आपण हे काही एक्सप्लेन नाही करणार आहे. फक्त हे बघा इकडची जी फॅक्ट दिलेली आहे की युरोपचा डेमोग्राफिक डिव्हिडंड संपलेला आहे, US ऑलमोस्ट संपूनच गेलेला आहे, चायनाचं देखील येत्या काही दिवसात काही वर्षांमध्ये संपून जाईल, भारताचा मात्र 2050पर्यंत टिकणार आहे. म्हणजे जगात सगळ्यात जास्त डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याकडे असणार आहे. मग ह्या लोकांना जर आपण चांगलं स्किल दिले, चांगली कामं दिली, रोजगाराच्या संधी दिल्या, तर आपण का नाही होणार, आपण सुपर पॉवर होऊ शकतो ना. त्याच्यानंतर आपला ग्लोबल डायस्पोरा सगळीकडे पसरलेला आहे मोठ्या प्रमाणात. तो ॲज अ लॉबी किंवा ॲज अ प्रेशर ग्रुप म्हणा किंवा इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर आहेच आहे. जगात मोठमोठ्या कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या, सुंदर पिचाईपासून मग ते सगळे सत्या नडेलापासून सगळे लोक, आपला डायस्पोरा हा ऑलरेडी मोठा इन्फ्लुएन्स तयार करतच आहे. मग का नाही आपण सुपर पॉवर होणार. आपल्याकडे भरपूर सारे प्रोफेशनल्स आहेत, म्हणजे टेक्निकल लोक आहेत, मेडिकल फील्डमध्ये काम करणारे इंजिनियर आहे, डॉक्टर आहेत, बरेचसे सिलिकॉन व्हॅलीमध्ये कायमस्वरूपी गेलेले आहेत वगैरे वगैरे. परंतु हे आमच्याकडे आहेत ना, स्किल आहेत. जगात अमेरिकेच्या नंतर भारताचाच नंबर लागतो फ्लुएंट इंग्लिश बोलण्यामध्ये, म्हणजे भाषेवरती प्रभुत्व आहे. म्हणजे हे सगळे फॅक्टर जे आहे ते आम्हाला सुपर पॉवर बनवू शकतात. पुढचा एक महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, पॉलिटिकल फॅक्टर आहे. आम्ही डेमोक्रेसी ॲडॉप्ट केलेली आहे, त्याच्यामुळे काय आमच्याकडं प्रत्येकाच्या विचारांना आम्ही महत्त्व देतो आणि प्रत्येकाचे विचार आम्ही कन्सिडर करतो, त्याच्यामुळे आमच्याकडे भांडणं कमी होतात. कंसात जर बघितलं तर भरपूर भांडणं होतात, परंतु आपण हे सांगू शकतो डेमोक्रेसी ॲज ज्याला म्हणतो की मोठं आपल्याकडे फॅक्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला बऱ्याच देशांनी पाठिंबा दिला आहे की हां तुम्हाला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये घ्यायला हरकत नाही. अमेरिकेने दिलेला आहे, रशियाने दिलेला आहे, जपानने दिलेला आहे, चीन सोडून बाकी ज्या प्रॉमिनंट जे देश आहेत त्यांनी आपल्याला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये दिलेलं आहे. परकीय संबंध जर बघितले आपण, म्हणजे फॉरेन रिलेशन जर बघितले तर चांगले आहेत. US बरोबर चांगले, UK बरोबर चांगलेले आहे, युरोपियन युनियन बरोबर चांगले, जपान बरोबर चांगले, रशिया बरोबर चांगलेलं आहे, अरब देशांबरोबर आत्ता चांगले सुधारलेले आहेत, UAE असेल वगैरे, आफ्रिकेतल्या देशांबरोबर चांगले आहेत आपले संबंध. 2006 साली चांगल्या संबंधाचं निर्देशक
म्हणजे न्यूक्लिअर डील झालेली आहे अमेरिकेबरोबर आपली. तर हे साधारण आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील भारत महत्त्वाच्या भूमिका बजावतोय. नाम चळवळ असेल, WTO असेल, युनायटेड नेशन असेल, युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्सेसमध्ये भारत हा माझ्या मते म्हणजे नॉट शुअर बट सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट मॅनपॉवर कॉन्ट्रीब्यूट करणारा देश असेल भारत. ठीक आहे. सो हे आमचे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर पॉझिटिव्ह आहे. इकॉनॉमिक आहे, मग आमची इकॉनॉमी फार बूमिंग आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये आपण तिसरी आहोत वगैरे वगैरे. फास्टेस्ट आहे, आपण जपानच्या आसपास आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपली इस्रो नावाची संघटना आहे. आता बघा प्रॉब्लेम काय झाला आहे, आता ज्या लोकांनी लिहिलं ना की आपण सुपर पॉवरची क्षमता आहे, तर त्यांनी इस्रोची 4-5 उदाहरणं दिलेत. तर हा इस्रो बघा छोटा घटक आहे भारतामध्ये, हा छोटा घटक आहे. त्याचं ते फार मोठ्या प्रमाणात लिहिलं गेलं की आम्ही इस्रोने चंद्रयान पाठवलं, त्यानंतर मंगळयान पाठवलं, आम्ही मार्स ऑर्बिटिंग मिशन जे आहे म्हणजे तेच आहे. त्याच्यानंतर आम्ही खूप सारे इस्रोने म्हणजे खूप सारे मैलाचे दगड हस्तगत केले. येस, आपल्याला त्याच्यावरती अभिमान गर्व आहे. परंतु इस्रोमुळं आपण काय सुपर पॉवर होतोय का? नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत ना त्याच्या व्यतिरिक्त. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इस्रो आहे वगैरे वगैरे. न्यूक्लिअर सेक्टरमध्ये आपण बऱ्यापैकी आता चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे. आपण स्पेस रिसर्चमध्ये पण बऱ्यापैकी जे आपण रॉकेट्स वगैरे आहे, PSLV आहे आणि हे सगळे त्याच्याबरोबरचे असलेले क्रायोजेनिक इंजिन आहे, त्याच्यामध्ये आपण चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे. मास ट्रान्झिट आपलं वाढतं आहे आता, मेट्रो वगैरे, रेल्वे नेटवर्क वाढतं आहे, टुरिझम वाढतं आहे भारतामध्ये. सो इकॉनॉमिक हे फॅक्टर आहे. आता असं नाही की ह्या प्रत्येक पॉईंटला तुम्ही काउंटर करू शकता. हां, मग टुरिझमचे हे प्रॉब्लेम आहेत, न्यूक्लिअर फील्डचे हे प्रॉब्लेम आहे, हे आहेच आहे, पण ते आपल्याला ते काय दाखवायचे नाही आहे ना. आपल्याला असं सांगायचं की बघा आमच्याकडे कॅपॅसिटी आहेत आणि बघा मग आमचं काही प्रॉब्लेम आहेत तेवढे ओव्हरकम केलं की आम्ही झालो सुपर पॉवर. ठीक आहे. त्याच्यानंतर मिलिटरी फॅक्टर तुम्ही लिहा की थर्ड लार्जेस्ट डिफेन्स फोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये पॅरामिलिटरी आहे, मिलिटरी फोर्सेस आहे. भारताचा मोठा प्रोग्राम झाला इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम डॉक्टर अब्दुल कलाम, आणि मग ते 5 मिसाईल डेव्हलप केले. त्याच्यामध्ये पृथ्वी, अग्नी आहे, त्रिशूल, आकाश, नाग, हे सगळ्यांना आपल्याला माहिती. करंट अफेअर्स करताना आपण हे सगळेजण करतो. ब्राह्मोस मिसाईल आहे आपल्याकडं ते. सो ह्या मिलिटरी पॉवरला आहे. न्यूक्लिअर वेपन आपल्याकडं आहेत. मग आपण आर्म इम्पोर्टर म्हणजे जे काही आर्म्स शस्त्रास्त्र आपण आयात करतो त्याच्यामध्ये आपण जगात 2 नंबर आहोत की आयात करणारे. कल्चरल आमचे फॅक्टर फार आहेत. हिस्टॉरिकल आमच्याकडे गोष्टी आहे, मॉन्युमेंट्स आहेत. त्याच्यानंतर म्हणजे आमच्याकडे लिटरेचर आहे, हिस्टॉरिक आहे, मंदिरं आहेत मोठमोठाले, कन्स्ट्रक्शन आहेत मोठमोठाले. ह्या सगळ्या गोष्टी हिस्टॉरिकल याच्यामध्ये. सिनेमा सध्या मॉडर्न याच्यामध्ये सिनेमा आमचा जो आहे तो सॉफ्ट पॉवर म्हणून आपल्याला भारताला फार मोठी एज देतो आहे. म्हणजे तुम्ही रशियामध्ये भारतीय सिनेमाचे फॅन्स आहेत. तिथून रशियापासून इवन चायनामध्ये देखील, ईस्ट एशियामध्ये, तिकडं युरोपमध्ये आहे, युरोपपासून खाली आपण आफ्रिकेत गेलो तिकडं आहे, अरब कंट्री तर फॅनच आहे सगळ्या भारताच्या, बरोबर ना. लता मंगेशकर वगैरे यांची गाणी आणि सगळे मूवी. इजिप्तपर्यंत तुम्ही जर बघितलं मूवीज बघतात भारतीय. आता आपण सगळेच बघतो. आता बरेच लोक ते कोरियन मूवीज बघतात, सिरीज बघतात, आणि नेटफ्लिक्समुळे ते आता काही बॉर्डर राहिलेलंच नाही आहे. पण हे OTT येण्याच्या अगोदर जे ना भारतीय सिनेमा बऱ्यापैकी जगामध्ये फेमस होता. ठीक आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी आहे, हे देखील आमचं एक स्ट्रेंथ आहे, कल्चरल स्ट्रेंथ आहे आमची. परंतु आमच्या काही समस्या आहेत आणि ह्या समस्या आम्हाला ओव्हरकम करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पॉलिटिकल ऑब्स्टॅकल आहेत, काही राजकीय अडथळे आहेत. म्हणजे आमची डेमोक्रेसी यंग आहे, अजून मॅच्युअर डेमोक्रेसी झाली नाही. आम्ही फार भांडण करतो डेमोक्रेसी असूनसुद्धा. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्सर्जन्सी आहेत, काही संपल्यात, काही चालू आहेत, काही वेगळ्या स्वरूपात आल्या. खलिस्तान असेल, त्याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी द्रविड मुवमेंट होत्या त्या, म्हणजे ऑटोनॉमीसाठी वगैरे. उल्फा आहे आसाममध्ये, त्रिपुरामध्ये NLFT आहे, माओवादी संघटना, नक्षलवादी संघटना, ह्या मोठ्या इन्सर्जन्सी. जम्मू काश्मीरमध्ये इन्सर्जन्सी आहे. शेजारच्या राष्ट्रांशी ताणतणाव आहे. छोटं ते समजा नेपाळ असेल तर नेपाळ पण आजकाल आपला ऐकत नाही, म्हणजे फार ते अवघड गोष्ट झालेली आहे ती. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण आहे. जसं की अफगाणिस्तान हा फार चांगला शेजारी झालेला आहे. परंतु समजा छोटे श्रीलंका असेल तर चीनचा आधिपत्याखाली जास्त गेला आहे. म्यानमार त्यांच्या इकडे गेलेला आहे, बरोबर ना. बऱ्याचदा काही इंटरनॅशनल फोरममध्ये भारताला विचारात पण घेत नाही. जसं अफगाणिस्तान पीस प्रोसेसमध्ये भारताला जास्त कोणी महत्त्व दिलंच नाही. हे देखील आहे ना. आपण म्हटलं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आम्हाला फार विचारतात, कधी विचारत पण नाही, बरोबर. आर्थिक अडथळे आहे. शेती अजून आपली उदरनिर्वाहाची शेती आहे, सबसिस्टन्स फार्मिंग आहे. 40-42-50% लोक अजून शेतीमध्ये काम करतात. जवळपास 20-30% गरिबी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात कमी आहे आपल्याकडं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर गेलं तर रस्ते व्यवस्थित नाही, वीज नाही आहे, पाण्याच्या सुविधा नाही आहे, स्वच्छ पाणी नाही आहे. एनर्जी डिपेंडन्स आपला मोठा आहे. 70% एनर्जी आपण अजूनही आयातच करतोय.
ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल. बेरोजगारी 2 डिजिटपर्यंत जायला लागली आपली. आरोग्याच्या समस्या मोठ्या आहेत. एक तर आरोग्याची कॉस्ट आहे, आरोग्याच्या सुविधा नाही आहे आपल्याकडं. जसं आता कोरोना पॅन्डेमिकमध्ये हे सगळं आरोग्याचं सिस्टीम जे आहे ते आपली एक्सपोज झाली आहे. निरक्षरता आहे, इलिटरसी आहे. 74% लोक आपल्याकडे साक्षर आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला वाटतं फार मोठा आकडा आहे. हा फार मोठा आकडा नाही आहे. 7वी-8वीपर्यंतच मोजतात. 7वी-8वीपर्यंत तुम्हाला येतं ना, मग ठीक आहे, तुमचं शिक्षण झालं 7वी-8वीपर्यंत, हां, मग तुम्ही साक्षर झाले. मग असे लोक मोजून सुद्धा 74%च आहे. हवामान बदल आहे, मोठ्या प्रमाणात मान्सूनमध्ये इरेग्युलेटरिटी आहेत, म्हणजे असमान वितरण आहे पाण्याचं वगैरे, हे सगळं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. भारत ऑलरेडी वॉटर स्ट्रेसमध्ये आहे. साधारण 1400-1500 मीटर क्युबिक मीटर पर पर्सन पर इयर भारतामध्ये पाणी अवेलेबल आहे, जे की कमी आहे, इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे कमी आहे. सामाजिक अडथळे मोठे आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना नेशन इन मेकिंग आहे. सामाजिक एकोपा अजून पूर्ण तयार झाले नाही. दंगे होतात, भांडणं होतात, मारामाऱ्या होतात. बरेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून समजा तुम्ही बघितलं, समाजामध्ये बऱ्याच तेढ तयार होतात. ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे मी काय दाखवलं की काही आमचे स्ट्रेंथ आहे, काही विकनेसेस आहे. अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर तयार करू शकतो. याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे ह्याचे स्ट्रक्चर होऊ शकतात ह्या एसेचे. हे एक स्टँडर्ड स्ट्रक्चर किंवा एक सोपं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितले. आणि आता कन्क्लुजन करायचं, तर कन्क्लुजनमध्ये मी हे सांगणार की असं काही गरजेचं नाही की खूप पैसा असला आणि खूप मिलिटरी स्ट्रॉंग असली तर मग आपण सुपर पॉवर बनवू, तर त्याला काय अर्थ नाही. सोव्हिएत रशिया बघा, म्हणजे खूप जोरदार मिलिटरी पॉवर आहे, पण तो देश फुटला आणि तो काय आता सुपर पॉवर राहिला नाही. सुपर पॉवर असणं हे सर्वस्वी आपल्या सामाजिक संबंधावरती, एकोप्यावरती आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या बाह्य गोष्टी अचीव केल्या, परंतु सोशल युनिटी, इंटिग्रेशन जर झालं नाही किंवा लोकांमधले भांडणं, कम्युनलिझम, जातीयतावाद ह्या गोष्टी जर संपल्या नाही, वर्गसंघर्ष संपले नाही किंवा वर्गभेद संपले नाही, तर काय होणार आहे, एकोपा नसणार आहे. आणि जे काही तुम्ही अचीव करणार आहे त्याला तडे जातीलच, बरोबर ना. दंगली झाल्या की सगळ्या गोष्टींना तडे जाणारच आहे तुमच्या. सो एक आपल्याला कन्क्लुजनच्या पॉईंटवरती आपण असं लिहू शकतो की सामाजिक एकोपा, सोशल अँगलवरती जास्त लिहू शकतो आपण. मग हे वेगळ्या भाषेत तुमच्या पद्धतीनं देखील तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो आपण हे दोन्ही एसे इथं चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर भाषांतरचा मुद्दा होता. भाषांतरमध्ये काही लोकांना मिळाले चांगले मार्क. भाषांतरामध्ये 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर भाषा सोपी, सुटसुटीत आणि प्रवाही असावी. काय होतं, आपण शब्दशः ट्रान्सलेशन केलं तर भाषा ही अडखळत चालते आपली. तर आपल्या भाषेत लिहा, सोपी भाषा करून लिहा, मात्र भावार्थ किंवा अर्थ बदलू देऊ नका, बरोबर ना. बऱ्याच लोकांनी अर्थ बदलून टाकले वाक्यांचे, असं करू नका. आणि खूप अवघड जर असेल एखादा पॅसेज ट्रान्सलेट करायला, तर काय करायचं की आपल्या भाषेत सोपं करून त्याला लिहा. उदाहरणार्थ आपला जो पॅसेज दिला होता भाषांतरासाठी हा होता युनिटी अँड डायव्हर्सिटी. आता मी काही सॅम्पल दाखवतो याच्यामध्ये. भाषांतरामध्ये काय मिस्टेक होतात, एकतर शब्दशः भाषांतर होते, ते नको आहे. दुसरं, आता ही पहिली ओळ आहे, इंडिया इज अ कंट्री व्हेअर पीपल फ्रॉम डायव्हर्स सोशल लोकेशन फंक्शन ॲज अ सोसायटी. तर लोकांनी काय लिहिलं आहे की वेगवेगळ्या जागेंवरचे लोक भारतामध्ये एकत्र राहतात आणि फंक्शन ॲज अ सोसायटी. आता हे म्हणजे काहीच्या काही भाषांतर करून ठेवलेत ना बऱ्याच लोकांनी. काय आहे की डायव्हर्स सोशल लोकेशन. आता हा लोकेशन शब्दाचा प्रॉब्लेम झाला. लोकेशन म्हणजे काय, स्थान. परंतु त्याच्या आधीचे 2 शब्द महत्त्वाचे आहे ना. सोशल लोकेशन म्हणजे सामाजिक स्थान, म्हणजे त्रिपुरा आणि जम्मू काश्मीर आणि दक्षिण तमिळनाडू हे लोकेशन नाही सांगितलेलं आहे. सामाजिक लोकेशन म्हणजे तुम्ही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये राहता आणि तरीही तुम्ही ॲज अ फंक्शन, एक फंक्शन सोसायटी म्हणून एकत्र नांदता. आता फंक्शन ॲज अ सोसायटी तर समाजाचे कार्य करतात असं लिहिलेलं आहे. तर हे नाही ना, हा भावार्थ बदलला. ट्रान्सलेशन शब्दशः जरी झालं तर तो अर्थ बदलला, भावार्थ बदलला. फंक्शन ॲज अ सोसायटी म्हणजे काय, एकत्र राहतात, समाज म्हणून एकत्र राहतात, एवढंच त्याच्यात अपेक्षित आहे. सामाजिक कार्य करतात असं नाही येते, बरोबर. म्हणजे छोटी छोटी गोष्ट आहेत आणि आपल्याला वाटतं की मार्क आता का नाही आले. भाषांतर आणि भाषांतरापेक्षा जो पुढचा जो मुद्दा आहे सारांश लेखांचा, फार कमी मार्क देतात हे. एक वेळ आपल्याला निबंधाला चांगलं अचीव करता येतं, परंतु सारांश लेखनमध्ये खूप लोकांचे मार्क्स फार कमी आहेत. म्हणजे मी खूप सारे मेन्सचे आयोगाचे पेपर मला दाखवलेत किंवा मी बघितलेत बऱ्याच लोकांचे ना, मार्क भेटत नाही. सारांश लेखनमध्ये खूप कमी मार्क आहेत आणि भाषांतरामध्ये पण फार काही चांगले मार्क नाही आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की ह्या लेखी भाषेच्या पेपरमध्ये आपला सगळा फोकस निबंध लेखनावरती आणि त्यातही फक्त कोट्स कलेक्शनवरती असतो. दॅट इज नॉट द केस. 25 मार्काचा निबंध आणि 25 मार्काला सारांश लेखन आणि भाषांतर आहे. म्हणजे हे बाकीचं 25 मार्क देखील इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये पुढचं एक्झाम्पल आहे इथं बघा. सेन्स ऑफ वीनेस म्हणजे काय, एकोप्याची भावना.
आता हे म्हणजे फारच आम्हीपणाची भावना, ते असं नाही ना, एकोपा लिहा किंवा आपलेपणाची भावना असं लिहा. वी म्हणजे आम्ही असं झालेलं ते, आणि सेन्स म्हणजे जाणीव वगैरे. तरी म्हणजे फार किचकट भाषा करण्याची गरज नाही की आम्हीपणाची जाणीव, त्यापेक्षा काय आपलेपणाची जाणीव किंवा आपलेपणाची भावना, असं असं करू शकतो. आता या सेन्सला आपण भावना लिहू शकतो ना. उदाहरणार्थ इथे पुढे एक शब्द होता अकोमोडेशन अँड रेझिलियन्स. तर ही याचे म्हणजे जमलंच नाही. अकोमोडेशन, रेझिलियन्स म्हणजे काय, लवचिकपणा आहे. अकोमोडेशन म्हणजे काय, सर्वसमावेशकता आहे आपल्याकडं वगैरे वगैरे. किंवा पुढचं एक वाक्य होतं बघा, अकॉर्डिंग टू डी पी सिंगल्स, त्यांचं जे पुस्तक आहे इंडिया अँड सिव्हिलायझेशन, युनिटी इन डायव्हर्सिटी इज अ थीम दॅट रन्स थ्रू एंटायर कोर्स ऑफ इंडियन हिस्ट्री. म्हणजे काय की आता इथं काय केलं की युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे विविधतेत एकता हा विषय भारताच्या इतिहासामध्ये दिसतो. हा विषय का नाही, याला विषय बरोबर नाही बसत ना. युनिटी इन डायव्हर्सिटी हे सूत्र, विविधतेत एकता हे सूत्र भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये आपल्याला दिसतं. थीमला सूत्र म्हणा, इथं शब्दशः ट्रान्सलेशन नको करायला. इंडिया अलॉंग द लाईन ऑफ रिलिजन म्हणजे भाषेचा आधार, धार्मिक आधार वगैरे वगैरे. अलॉंग द लाईन म्हणजे आधार किंवा त्या धर्तीवर असं लिहू शकतो. नेशन, आता इथे एक वाक्य होतं बघा, देर आर क्रॉस कटिंग सॉलिडॅरिटीज विच हेल्प अस टू हेल्प अस ॲज अ नेशन टू कंबाईन अँड रिकंबाईन. म्हणजे काय, एकत्र येणे आणि पुन्हा एकत्र येणे असं नाही येते. म्हणजे असं फार म्हणजे विचित्रासारखं आपल्याला ट्रान्सलेशन नको करायला. ठीक आहे. सो ट्रान्सलेशन करताना ह्या 3-4 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न होता आपला सारांश लेखनचा होता. तर सारांश लेखनविषयी मला काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. म्हणजे सारांश लेखनचं काय बघा, हे तुम्ही वाचा. सारांश लेखन म्हणजे काय आहे, आपल्याला एकतर समरी लिहायची, म्हणजे चांगलं काहीतरी लिखाण आहे आणि त्याला तेवढं चांगलं त्याचं थोडक्यात सांगायचं आहे. समरी म्हणजे प्रिसे किंवा प्रिसाईज आपण म्हणूया त्याला. प्रिसे फ्रेंच शब्द आहे, याचा अर्थ काय ब्रीफ किंवा टू कट ऑफ, याला समरी म्हणतात. आणि एखादी चांगला प्रिसे सारांश लेखनचं वैशिष्ट्य काय असतात की तो ओरिजिनल कंपोजिशन सारखाच वाटतो असायला. बऱ्याच आता आपले स्वतःचे सारांश लेखन वाचा आणि ओरिजिनल वाचा, म्हणजे स्पिरिट कुठेतरी लॉस होतं. मग तसं नको व्हायला. मग चांगला सारांश लेखन जे आहे प्रिसे कसा असतो, तो ओरिजिनल सारखाच एक फ्लेवर त्याचा असतो. ठीक आहे. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, त्यासाठी ज्या महत्त्वाच्या आयडिया आहे, संकल्पना, मेन आयडिया ज्या आहे ना, त्या एकतर शोधणे, त्याला ऑर्गनाईज करणे म्हणजे त्याला व्यवस्थित रचणे, आणि त्याच्यानंतर सिक्वेन्सने त्या लिहिणे म्हणजे वरखाली न करता. म्हणजे जे हे एकदम बेसिक पॉईंट हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट काय की ज्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, त्या सगळ्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या ह्या समरीमध्ये, ह्या सारांश लेखनमध्ये यायला हव्यात. आणि काय अवॉइड करायचं, जे नॉन इसेन्शियल डिटेल्स आहे, म्हणजे उदाहरणं दिले असतात, खूप सारे बारीक सारीक डिटेल दिलेले असतात, आकडेवारी दिली असते, हे सगळं सोडून द्यायचं, बिंदास सोडून द्यायचं. आणि काय करायचं की महत्त्वाचं लिहायचं फक्त. ठीक आहे. मूळ उतार्यात नसलेल्या गोष्टी ॲड करू नयेत. तुमचं वैयक्तिक मत मांडायला परमिशन नसेल, किंवा तुम्ही स्वतः इंटरप्रिट देखील करायचं नसतं. हां, की याच्यावरून हे असा अर्थ निघतो. म्हणजे आता हे, आणि इव्हन ह्या साध्या साध्या गोष्टी ना, इव्हन आयोगाचे पेपर मी बघितलेले आहेत, म्हणजे मित्रांचे म्हणा, विद्यार्थ्यांचे, मुलांचे, ज्यांचे कोणाचे म्हणायचे, तर ह्या बेसिक गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे तो एक पॅसेज आला होता तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा, सारांश लेखनलाच होता हां तो. तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यात त्यांनी कुठलंही भाष्य केलं नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं, मूळ उतार काय आहे की काही गोष्टी सांगितल्यात आणि भाषांतर सारांश लेखन करताना शेवटची वाक्य ओळ असलेली की मग हे असं असं करायला हवं, असं त्यांनी म्हटलेलंच नाही करायला हवं. त्यांनी जर म्हटलं असं तर आपण म्हणायचं. आपलं स्वतःचं इंटरप्रिटेशन काढायची गरजच नाही आहे. त्याला आपण जे ते न्याय देणं गरजेचं आहे. ठीक आहे. लिहायचं कसं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहायचं. म्हणजे त्यांनी जरी समजा डायलॉग टाकलेला असेल तर ते डायलॉग इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहा, शक्यतो भूतकाळात लिहा, आणि थर्ड पर्सन म्हणून आपल्याला लिहायचं. तृतीय व्यक्ती, तृतीय पर्सन जे आपण म्हणतो ना व्याकरणात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर ह्या अँगलने आपल्याला ते लिहिणं गरजेचं आहे. कंप्लीट आपलं असावं ते सगळं लेखन. कॉम्पॅक्ट, छोटा असावं, क्लिअर असावा आणि कोहेरन्स असावा. क्लिअर म्हणजे स्पष्ट असावं. आता बऱ्याचदा काय होतं सारांश लेखनमध्ये संदिग्धता येते. आयडिया जी आहे ना, ती वरची आयडिया खाली कंटिन्यू येत नाही, त्याचा अर्थ लागत नाही. बऱ्याच लोकांच्या सारांश लेखनामध्ये हा प्रॉब्लेम होतो की त्याचा अर्थच लागत नाही. तर ते सारांश लेखन करताना आपल्याला अर्थ, क्लिअर अर्थ देखील दिसला पाहिजे, कोहेरन्स देखील असला पाहिजे, म्हणजे गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असल्या पाहिजे. म्हणजे तुटक नको आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी काय केले, पहिले 4 वाक्य घेत तसे सारांश करा, दुसरे 4 वाक्य सारांश करा, पण ते असं तुटल्यासारखं वाटतं मग. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याच्याशिवाय आपलं सारांश लेखन होणार नाही, हे टायटल टाकणे.
टायटल शोधायचं कुठं त्याचे देखील हे आहे की टायटल जनरली काय असतं, पहिल्या किंवा शेवटच्या पॅराग्राफमध्ये असतं जनरली. मग कसं लिहावा, इतर प्रॅक्टिस गरजेची आहे. पहिली गोष्ट, मूळ उतारा समजून घ्या. त्यासाठी 2 वेळा 3 वेळा 4 वेळा जेवढा वेळा वाचायचं तेवढा वेळा वाचा. त्याच्यानंतर महत्त्वाची जी थीम आहे आपल्याला समजला आहे का, नेमका विषय समजला आहे का आपल्याला, ते आधी ते कळून घ्या. आणि ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, संकल्पना, थीम आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करा वाचन करताना, पहिल्या रिडिंगमध्ये, दुसऱ्या रिडिंगमध्ये. आणि ज्या गोष्टी आपल्याला नको आहे त्या इलिमिनेट करून टाका. म्हणजे उदाहरणं असतील, रिपिटेशन असतील, काही इलिस्ट्रेशन असतील, स्पष्टीकरण असतील, तर ते डायरेक्ट काट मारून टाकायचे, त्याच्यावरती उडवून टाकायचं त्याला. म्हणजे ते परत आपल्या त्याच्यामध्ये अडथळा करत नाही. आणि मग असं करून एक रफ ड्राफ्ट बनवायचं. आता हे जे आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं, हे कोणी करत नाही. सारांश लेखन डायरेक्ट लिहायला घेतात. त्याच्यामध्ये काय होतं, एकतर शब्द मर्यादा राहत नाही, मग डायरेक्ट तुम्ही लिहिलं तर, किंवा शब्द मर्यादेमध्ये तुम्ही लिहिलेत तर ते प्रॉपर ज्याला म्हणतो ना की जो इसेन्स आहे तो येत नाही, कुठेतरी मिस होऊन जातं. म्हणजे काय होतं, एक सारांश लेखन मी बघितलं होतं, वाचला होता. काय होतं की मूळ उतारात म्हणजे मूळ जो सारांश लेखनला जो आपल्याला दिलेला आहे पॅसेज, हा 3 उताऱ्यांचा आहे, 3 पॅराग्राफचा. आणि सारांश लेखनमध्ये त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की शेवटचा छोटा पॅराग्राफ आहे ना, तो जसाच तसा लिहिला, किंवा 70% तोच लिहिला. का लिहिला, कारण वर्ड लिमिट कमी होत होतं. का, कारण वरच्या 2 पॅसेजचं खूप कमी लिहिलं गेलं. आणि मग आता ते असं दिसलं ना की मोकळं राहते, म्हणून काय केलं, ते वर शिफ्ट करून टाकलं. तर असं नको करायला, म्हणून एक रफ ड्राफ्ट असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बऱ्याचदा तुम्हाला वाटत असेल की पेपर फार मोठा आहे आणि हे आहे ते आहे, ठीक आहे, परंतु बऱ्याचदा वेळ आपला कुठे जातो, आपण हा कधी विचार केलेला नसतो की आपल्याला इथं रफ ड्राफ्ट बनवणं गरजेचं आहे. रफ ड्राफ्ट बनवल्याचा खूप फायदा होतो. त्यासाठी एकतर वेळ द्या. आणि याचा फायदा काय होतो ते देखील मी तुम्हाला सांगतो. एकतर आपल्याला शब्दांची मर्यादा जी आहे ती पाळता येते. दुसरी गोष्ट, ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या सगळ्या तिथं टाकता येतात. तिसरी गोष्ट, समजा शब्द कमी जास्त होत असेल तर आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करता येते. समजा 5-10 शब्द वाढले तर मग आपण काय करू शकतो, समजा इथं दिलं बघा, एखाद्या मोठ्या वाक्याविषयी आपण एक फ्रेज वापरू शकतो, एखाद्या फ्रेजऐवजी आपण एखादा शब्दच वापरू शकतो, बरोबर ना. मग हे आपल्याला ते नंतर थोडं त्यात एडिट करता येते, एडिट करायला स्कोप राहतो आपल्याला. ठीक आहे. सो ह्या रफ ड्राफ्टचा आपल्याला हा फायदा होतो आणि त्याच्यावरून आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. जो रफ ड्राफ्ट असतो त्याच्यामध्ये काय करा, मुख्य आपल्या थीम आहे त्या लिहायच्या, बाकीचं सगळं टाळायचं, आपल्याला माहिती आहे, उदाहरणं वगैरे टाळायचं. आणि मग हे शब्द कमी करण्यासाठी हे गोष्टी करायच्या, वाक्याच्या ऐवजी शब्द, क्लॉजऐवजी फ्रेज नसेल, फ्रेजऐवजी शब्द वापरायचे. आणि शक्यतो हे केलं तर चांगलं असतं की मूळ उतार्यातले वाक्य जसेच तसे टाकायचे नाही, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून टाका. काही शब्द त्यातले मूळ उतारातले घेतले तरी चालतात, परंतु जसेच तसं ते नको आहे. म्हणून ही देखील काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण बोललो की स्वतःचं मत लिहू नका, कमेंट लिहू नका, ॲनालिसिस लिहू नका, इंटरप्रिटेशन, प्रिडिक्शन काहीच नको आहे, स्वतःच काहीच नाही. जे काय आपल्याला जे काय ओरिजिनल पॅसेजमध्ये दिलं तेच आपल्याला इथं करायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट की रफ ड्राफ्टचं मी आता हे सांगितलं की तुम्हाला पॉझिटिव्ह प्लस मायनस करता येतं. त्याच्यानंतर शीर्षक द्यायला विसरायचं नाही, आपल्याला टायटल द्यायचं आणि शोधायचं कुठं ते देखील मी तुम्हाला सांगितलं. साधारण ती थीम जी असते ना ती पहिल्या ह्याच्यात असते किंवा शेवटच्या थीम ती आपल्याला सापडून येते. आणि एक वेळा तरी, कमीत कमी एक वेळा तरी तो ड्राफ्ट आपल्याला रिवाईज केला पाहिजे. आणि मग रिवाईज केल्यानंतर तो फायनली आपण एकत्र करून तो लिहायचा आहे. आता प्रॉब्लेम काय येतात, हे प्रेसर रायटिंगमध्ये प्रॉब्लेम काय येतो, ॲक्युरेसीचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय होतं की आपण फॅक्ट वेगळ्या दिलेल्या असतात त्या मूळ पॅसेजमध्ये, आपण वेगळ्याच फॅक्टच्या आधारे एसे लिहितो, ॲक्युरेसी आपली कमी होते, स्वतःचे शब्द वापरण्याला अडचण होते. म्हणजे काय होतं की स्वतःचे शब्दच येत नाही, मग तेच आपण लिहितोय. त्यासाठी सिम्पल इथं काय सांगितलेलं बघा की काय केलं पाहिजे, तो जो मूळ उतार आहे तो 2-3 वेळा वाचायचा, 3-4 वेळा वाचायचा. आणि असा वाचायचा की तो न बघता आपल्याला लिहिता आला पाहिजे आणि तेव्हा आपले शब्द येतात. ठीक आहे. अशी प्रॅक्टिस करायची. पण असे नको व्हायला की ते आपल्या शब्दांच्या नादामध्ये ते इसेन्स विसरून आपण जाऊ, किंवा मेन ज्याची थीम आहे ती बाजूला नको राहायला. म्हणजे एक वेळ असं झालेलं चालेल की त्यातले शब्द वाक्य आले तरी चालतील, परंतु अर्थ आणि थीम बदलायला नको. ठीक आहे. स्वतःचे शब्द जे आहेत ते, आणि ड्राफ्ट जर असेल तर तुम्हाला स्वतःचे शब्द काढता येतात आणि किंवा टाकता देखील येतात. त्याच्यानंतर कुठले डिटेल्स घ्यायचे याच्याविषयी देखील प्रॉब्लेम येतो. तर काय करायचं, जनरली रिपिटेशन टाळायचे. आपण बघितलं उदाहरणं वगैरे ते जे आहे ते घ्यायचे नाही आहे परत. त्याच्यानंतर काय आहे की कन्क्लुजन, ते स्वतःचं कन्क्लुजन, स्वतःचं इंटरप्रिटेशन ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. त्याच्यानंतर छोटी वाक्य बनवायची नाही. बऱ्याचदा काय होतं की मोठं वाक्य दिसलं त्याचं आपल्याला सारांश करायचं, म्हणजे आपण छोटं वाक्य करतो, असं नाही करायचं. 3-4 वाक्यांचं एक वाक्य बनवायचं, असं करायचं. एका वाक्याचे 3-4 शब्द करायचे असं नाही.
तर हे बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये होतं की छोटी वाक्य लिहितो आपण की मी उठलो आणि मी जेवायला गेलो आणि मी झोपलो, असं नाही. मी उठून जेवलो आणि झोपलो असं करायला पाहिजे ते. ठीक आहे. इथे एक सॅम्पल उदाहरण दिलेलं आणि बघा काय की इथं उदाहरणार्थ काय, वन ऑफ आउटस्टँडिंग फीचर्स ऑफ द सेंचुरी हॅज बीन द इम्प्रूव्हमेंट ऑफ लिव्हिंग कंडिशन ऑफ द वर्किंग मॅन, ग्रेटर पॉलिटिकल पॉवर, मोर वेल्थ अँड लेजर अँड बेटर फॅसिलिटीज फॉर हेल्थ सिक्युरिटी आणि एज्युकेशन. हा एक साधारण असं दिले. आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे, सारांश करायचा. सारांश करताना इथं काय दिलेलं बघा की काही लोकांचे लिव्हिंग कंडिशन चांगल्या झालेल्या आहेत. मग कशा झालेल्या आहेत, एकतर कामगारांचं चांगलं झालेलं आहे लिव्हिंग कंडिशन, पॉलिटिकल पॉवर वाढलेले आहेत, पैसे जास्त आलेला आहे, सुख आराम ऐशो आराम चांगला आहे, आरोग्य असेल, सुरक्षा, एज्युकेशन याच्या सुविधा आम्हाला भरपूर चांगल्या भेटतात. सिम्पली काय आपण थोडक्यात आपल्याला काय म्हणणं करायचं आहे तर ॲन इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस सेंचुरी इज द इम्प्रूव्हमेंट ऑफ द लॉट ऑफ वर्कर्स. मग वर्कर्स खूप चांगलं झाले, इम्प्रूव्हमेंट ऑफ द लॉट, भरपूर चांगली इम्प्रूव्हमेंट वर्करची झाली बस. मग ती वर्करची इम्प्रूव्हमेंट्स लिहिली का नाही, ते डिटेल्स टाळलेले आहेत. छोटं उदाहरण दिलं मी इथं. सो अशा पद्धतीने आपण जो प्रेसेस आहे तो इथं लिहू शकतो किंवा रादर लिहायला पाहिजे. इथं जो होता तो. ठीक आहे. उतार्याचं सारांश लेखन करा. तर याच्यामध्ये आता ह्या सारांश लेखनच्या उतार्याचा प्रॉब्लेम काय झाला आहे की एकतर समजायला थोडा अवघड झाला आहे आणि मुळात आता एक जणाने माझ्या इथे एका व्हिडिओवर कमेंट केली होती की 12वीच्या दर्जाची भाषा असते ते तर तसं नाही आहे ते. पहिली गोष्ट आपल्याला दर्जा भाषेचा नाही सांगितला, दर्जा पेपरचा सांगितला आहे. पहिली गोष्ट, लोक म्हणतात की एवढी मोठ्या लेखकांची भाषा वापरायची का, एवढी किचकट भाषा वापरायची का, तर तसं नाही येते. आपल्याला मुळात काय सांगितलं आहे, दर्जा 12वीचा, भाषा 12वीची असं सांगितलेलं नाही. आणि असं काही तत्व नाही ना की 12वीची भाषा ही सोपी असते आणि युनिव्हर्सिटीची भाषा अवघड असते, भाषा अवघड सोपी असं काय असते, असं काही नाही ना. नोबेल मिळालेली साहित्यिक, बाल साहित्यिक म्हणून काम आहे बऱ्याच लोकांना. लहान मुलांना तुम्ही साध्या भाषेत सोप्या भाषेत सांगता, त्या व्यक्तीला नोबेल भेटले. लेखक मोठा का छोटा त्याच्यावरती भाषा ठरत नाही. पहिली गोष्ट पेपर 12वीचा दर्जाचा भाषा नाही. भाषा मोठी किंवा अवघड किंवा सोपी, म्हणजे लेखक मोठा असेल तर भाषा अवघड आणि लेखक छोटा असेल तर भाषा सोपी असंही नसतं. दुसरी गोष्ट, 12वीच्या भाषेचा दर्जा हा ज्यांनी 12वी आर्टला वगैरे गेलेत ना त्या लोकांना बऱ्यापैकी माहिती. तुम्ही समाजशास्त्र, मानसशास्त्राची पुस्तकं वाचून बघा आणि मग म्हणा की भाषा सोपी का अवघड आहे 12वीची. ठीक आहे. 12वी म्हणजे चांगली लेवल आहे. 12वी म्हणजे काय फार अशी एकदम बाळबोध आणि मग मी उठलो आणि मी झोपलो असं नाही आहे ते. 12वी म्हणजे 12वी जरा आहे, क्वालिटी पाहिजे. 12वी म्हणजे क्वालिटीच आहे. ठीक आहे. आणि तुम्ही बघा की आपल्याला सारांश लेखनला जे उतारे विचारले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तो मानवतावाद आणि प्रबोधन योगाचा तो जो टॉपिक दिला आहे 2019चा सारांश लेखन, आणि त्याची भाषा बघा, तशा भाषेचे आपल्याला सारांश लेखन विचारलेले आहे. सो भाषा ही काय फारच बाळबोध असावी असंही नाही आहे. ठीक आहे. आपली तिथपर्यंत तयारी असावी. मात्र आपण लिहिताना सोप्या भाषा, जेवढी सोपी भाषा, सुटसुटीत सुंदर भाषा लिहिता येईल तेवढं लिहावी, बरोबर ना. परंतु अशी अपेक्षा करू नये की समोरचे प्रश्न असेल आणि याची भाषा आपल्याला फारच सोपी असेल, असं काही नाही आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं सारांश लेखन, आता हे काही सारांश लेखन मी याचं सांगत बसत नाही. मात्र सारांश लेखन करताना काय करायचं, साधं सिंपल बघा. आता 3 इथं उतार दिलेत का, 3 आहेत का नाही पॅराग्राफ, तर पहिल्या पॅराग्राफचं एक सारांश करा, याचा एक करा, याचा एक करा. साधं सिंपल आहे. किंवा काय करायचं, प्रत्येकाची शब्दसंख्या मोजायची. साधारण याची 97 बघा, याची 104 आहे आणि इथं काहीतरी होती मी लिहून ठेवली ती. मग काय करायचं की याचं साधारण 1/3 करा, याचं 1/3 करा आणि याचं 1/3 करा आणि जोडून द्या. हे एकदम साधं सिंपल टेक्निक आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सारांश लेखनमध्ये ज्या काही 2-3 गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा. थीम विसरायची नाही आपल्याला. आणि सारांश लेखनला देखील आपलं आकलन चांगलं पाहिजे. बऱ्याचदा काय आहे की पहिल्या रिडिंगमध्ये गोष्टी आपल्याला समजत नाही, त्यासाठी सारांश लेखनमध्ये हे गरजेचं आहे की कमीत कमी 2 वेळा वाचणं. चांगलं समजून घेण्यासाठी 3 वेळा वाचलं तरी चालेल, 4 वेळा वाचलं तरी चालेल. आणि रफली लिहिलंच पाहिजे, ते रफ ड्राफ्ट आपल्याला केलाच पाहिजे. जेवढा वेळ तुम्हाला निबंधासाठी लागतो ना तेवढाच वेळ हा तुम्ही भाषांतर आणि सारांश लेखनाला देखील दिला पाहिजे. कारण वेटेज पण सेम आहे आणि सारांश लेखनाला वेळ भरपूर लागतो. इव्हन भाषांतराला पण वेळ लागतो. असं काही नाही की ते भाषांतर बघून लिहायचं. त्याचा भाषांतर करताना आपल्या भाषेत लिहायला सांगितलेलं आहे किंवा तेच लिहायचं आपल्याला. शब्दांचे अर्थ त्यांनी विचारलेले नाही आहे. समजा ह्युमन असेल, ह्युमनला मानव असं म्हणतात, असं नाही विचारलं त्यांनी की शब्दांचे अर्थ लिहा, असं नाही म्हटलं त्यांनी. भाषांतर करा म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या भाषेतून समजून सांगा, बरोबर ना. मग समजून सांगताना तो भावार्थ तिकडं आला पाहिजे. मग भावार्थ तयार करताना देखील वेळच जातो. सो आणि बऱ्याच मी पेपरमध्ये ऑब्झर्व केलेले, इव्हन आयोगाला जाऊन सुद्धा लोक हे चूक करतात. साध्या गोष्टींच्या चुका होतात.
टाईम मॅनेजमेंट चुकतं आहे. सारांश लेखनमध्ये वेगळंच आपलं मत लिहून येतात, भाषांतरामध्ये वाक्याचा अर्थच बदलून टाकतात, एसेमध्ये ते टायटलचा अर्थच कळत नाही आणि नुसते कोटेशन लिहून येतात, 4-5 कविता लिहून येतात. तसं देखील करायचं नाही आहे. ठीक आहे. हा भाषेचा पेपर, त्या भाषेच्या पेपरला त्याचा न्याय दिला पाहिजे. 100 मार्क आहेत. तुमच्या GS1ला 150 मार्क आहेत. त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये जॉग्राफी आहे, त्याच्यामध्ये पॉलिटी आहे. GS4मध्ये ते मोठं इकॉनॉमिक्स आहे, इंटरनॅशनल आहे, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यात सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यात एन्व्हायरमेंट आहे. एवढे सारे विषय, त्याला 150 मार्क आहे. आपण महिना 2-2 महिने, इव्हन मेन्सला जरी गेलं तर महिनाभर एका GSला वेळ जातो आपला. आणि मग आपण अशी अपेक्षा करतो की भाषेचा 100 मार्काचा जो पेपर आहे तो आम्ही काय करू, डायरेक्टली परीक्षेला जाऊन सॉल्व्ह करू. आणि मग असं होत नाही आहे. अर्थात त्या GS इतकी मेहनत किंवा तेवढ्या प्रपोर्शननी मेहनत नाही लागत, परंतु एक बेसिक मेहनत दिली तर नक्कीच आपल्याला ॲडव्हान्टेज एज भेटते. आणि शेवटी एज हीच आपल्याला आपली पोस्ट ठरवते, क्लास 1 का क्लास 2, और वेदर तुम्हाला मिळणार का नाही हे देखील हे ठरवतं. त्याच्यामुळं त्याला म्हणून थेंबे थेंबे तळे साचे, एक मार्क महत्त्वाचा आहे आणि ह्या पेपरला दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. सो आपण हे डिस्कशन आता इथं थांबूयात. थँक्यू.